बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्म बंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्म बंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण सुरू केलेलं आहे। या उपक्रमाचा उद्देश अथवा आम्हाला काय संदेश द्यायचा आहे तो याप्रमाणे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ दिला। प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित त्यांनी बौद्ध जीवन पद्धती म्हणजेच आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्म प्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व ग्रंथावर आधारित बौद्ध जीवन पद्धती म्हणजेच बौद्ध आचारसंहिता निर्माण होणं आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकांतर्गत निर्माण करण्यात यावी, यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायाद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी हा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे। विषय सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना प्रथम एक नम्र विनंती आहे की आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाचे आतापर्यंत 132 व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती लोड केलेले आहेत। जर आपणाला हा कार्यक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल तर मग आपले धम्म कर्तव्य समजून आपण आपल्या कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक व आपल्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर हे सर्व व्हिडिओ फॉरवर्ड करावेत आणि आमच्या उपक्रमाला प्रेरित करावे। याचबरोबर आपण आणि आपल्या संपर्कातील सर्वांना धम्मसंहिता चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सांगावे ही विनंती। आपले अलीकडचे व्हिडिओ 1,50,000 लोकांच्या पर्यंत पोहोचत आहेत, ही समाधानाची आणि आनंदाची बातमी आहे। आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाला हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे आम्ही जाहीर आभार मानतो आणि या विषयाला आजच्या प्रारंभ करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाचा उपक्रम आपण जुलै 2023 पासून सुरू केलेला आहे। या प्रबोधन पर्वाच्या अभ्यासक्रमातील हा दुसरा टप्पा ग्रंथाच्या पूर्वपीठिकेचा सुरू आहे। दुसऱ्या टप्प्याचे एकूण 15 भाग संपन्न झालेले आहेत आणि आजचा आपला 16वा भाग आपण या ठिकाणी सादर करीत आहोत। आजच्या 16व्या भागाच्या विषयाचे शीर्षक आहे पाश्चात्य राष्ट्रात वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्ध धम्माचा अभ्यास हे आहे। याचे स्पष्टीकरण असे, पाश्चात्य राष्ट्रांना 18व्या शतकापर्यंत बौद्ध धम्म माहीत नव्हता। ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर बनून आशिया खंडामध्ये आलेल्यांना बौद्ध धम्माची माहिती मिळते। बौद्ध धम्माबद्दल कुतूहल निर्माण होते, परंतु तो समजून घेण्यासाठी लिपी, भाषा, व्याकरण त्यांना काहीच येत नव्हते। प्रथम हे सर्व त्यांना शिकावे लागले। त्यानंतर बौद्ध धम्माचा संशोधनात्मक अभ्यास त्यांनी केला। जसा अभ्यास करत गेले तसा त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत गेला। जेवढे पाश्चात्य विद्वान होऊन गेले त्यांनी बौद्ध साहित्याच्या संशोधनासाठी आयुष्य समर्पित केले। त्यापैकी एकही विद्वान बौद्ध नव्हता। केवळ जीवनाविषयाचा वैज्ञानिक दृष्टिकोन बौद्ध धम्मामध्ये असल्यामुळे विद्वानांचा संशोधनात्मक अभ्यासात रस निर्माण झाला होता। त्या काळात पाश्चात्य विद्वानांनी विविध बौद्ध देशातून बौद्ध साहित्य मिळवून त्यांचे संशोधन करून त्यावर पाली आणि त्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले ग्रंथ प्रकाशित केले आहेत। आधुनिक काळातील हे फार मोठं
ऐतिहासिक योगदान आहे। आपण जो पाश्चात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्माचा जो अभ्यास झालेला आहे, हा जो विषय सादर करीत आहोत, या विषयाचा सादर करण्यासाठी जे संदर्भ किंवा ग्रंथ घेतलेले आहेत त्या ग्रंथाची यादी सुद्धा मी आपल्या प्रेक्षकांच्यासाठी या ठिकाणी सादर करत आहे, वाचून दाखवत आहेत। कारण अनेक श्रोत्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे कॉमेंट्समध्ये की आपण जे संदर्भ देत आहात ते संदर्भ आपण या ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे ही सोय नाही इथे आपण फळ्यावर लिहिण्यासाठी किंवा ही सोय नसल्यामुळे मी आपल्याला वाचून दाखवत आहोत। ज्यांना हे संदर्भ हवेत त्यांनी पुन्हा ऐकावेत। आमचा पहिला संदर्भ आजचा आहे माश मोरे लिखित जगातील बुद्ध धम्माचा आधार। दुसरा ग्रंथ आहे की सोपान जगताप लिखित पाश्चात्य देश व व्यक्ती यांचे बौद्ध धम्माला योगदान। त्यानंतर त्यांचा दुसरा ग्रंथ आहे बौद्धमय भारत। त्यांचा तिसरा ग्रंथ आहे बौद्ध धम्माचा शोध आणि ब्रिटिश नोकरदार, हा आहे। त्यानंतर पॉल कॅरस लिखित गोस्पेल ऑफ बुद्धिझम। त्यानंतर सोपान जगताप यांनी अनुवादित केलेले बौद्ध धम्माचा शोध आणि ब्रिटिश नोकरदार। डॉक्टर दिगंबर खोब्रागडे यांचा आधुनिक बौद्ध विचारवंत। त्यानंतर प्रोफेसर पी बापट बौद्ध धर्म के 2500 वर्ष। आणि शेवटचा डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह लिखित बौद्ध इतिहास की झलक। या ग्रंथातील संदर्भ घेऊन आपण आजचा जो विषय आहे हा विषय आपण सादर करीत आहोत। आपण जो आजचा विषय सादर करीत आहोत तो कशासाठी सादर करीत आहोत किंवा या विषयाचा नेमका उद्देश काय तोही आपणासमोर सादर करण्याची आवश्यकता आहे। त्याशिवाय या विषयाचं महत्त्व आपणा सर्वांना लक्षात येणार नाही। त्यामुळे आमचा पहिलं उद्दिष्ट आहे आजचा विषय सादर करण्याचं, ते म्हणजे की आधुनिक काळात पाश्चात्य राष्ट्रात बौद्ध धम्मावर जेवढं संशोधन, अभ्यास, विचार मंथन झालेले आहे तेवढे भारत अथवा इतरत्र कुठेही झालेले नाही। म्हणजे हे स्पष्ट आहे की आधुनिक काळामध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये बौद्ध धम्मावरती जेवढं संशोधन झालेलं आहे तेवढं जगाच्या पाठीवर इतर कुठेही संशोधन आधुनिक काळात झालेलं नाही। हे प्रेक्षकांसाठी स्पष्ट करण्याच्या हेतूने आम्ही हा आजचा विषय सादर करीत आहे। दुसरा हेतू आमचा किंवा दुसरा उद्देश आहे की 18, 19 व 20व्या शतकात पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्मावरती संशोधन करणारे जे प्रमुख देश कुठले कुठले आहेत, सगळीच प्रमुख पाश्चिमात्य राष्ट्र आहेत, त्या सर्वच पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये याचं नेमकं संशोधन, अभ्यास किंवा विचार मंथन झालेलं आहे का? तर सर्व पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जरी याच्यावरती विचार मंथन, संशोधन किंवा अभ्यास झालेला असला तरी त्याच्यातले जे प्रमुख देश आहेत की ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विचार मंथन झालं, संशोधन झालं आणि त्याच्यावरती ग्रंथ लिहिलेले गेले, असे 8 ते 10 देश आहेत। त्यामधले प्रमुख जे आहेत त्यामधला एक इंग्लंड आहे, दुसरा अमेरिका आहे, तिसरा जर्मनी आहे, चौथा फ्रान्स आहे, पाचवा इटली आहे, त्यानंतर हॉलंड, डेन्मार्क, स्वीडन, रशिया, लाटविया, हे जे प्रमुख देश आहेत या प्रमुख देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्मावरती संशोधन झालेलं आहे, विचार मंथन झालेलं आहे। आणि या देशातील बहुतांशी विद्यापीठामध्ये बौद्ध धम्मावरती अभ्यासक्रम व संशोधन अधिकृतपणे झालेल्याचं आपल्याला आढळतं। याची सर्वांना माहिती मिळावी या दृष्टिकोनातून आपण आजचा विषय सादर करीत आहोत। तिसरा जो उद्देश आहे तो असा की जगातील एकच धर्म असा आहे की आधुनिक काळात त्यावर खूप संशोधन झालं आहे। त्यातूनच पाश्चिमात्य तत्वज्ञ, विचारवंत, विद्वान, शास्त्रज्ञ आणि बुद्धिझम यांचे नाते आधुनिक क्रांतीसाठी किती महत्त्वाचं आहे हे यावरून लक्षात येतं। म्हणजे जगामध्ये असा एकच धर्म आहे की ज्याचा आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनाचं समीकरण किंवा या संशोधनाचा फायदा जो आहे तो ज्या ठिकाणी हे संशोधन मोठ्या प्रमाणे झालं त्या ठिकाणच्या शास्त्रज्ञांना, विचारवंतांना, विद्वानांना कशा पद्धतीने फायदा झालेला आहे किंवा हे बौद्ध धम्माचं संशोधन किंवा बौद्ध धम्माचं तत्वज्ञान आणि पाश्चात्य राष्ट्रातले विद्वान यांचं समीकरण कशा पद्धतीने आधुनिक क्रांती होण्यासाठी जुळलेलं आहे हे समजावून सांगण्यासाठी सुद्धा फायदा होतो। म्हणून आजचा विषय आपण सादर करीत आहोत। एक मुद्दा आपण तुमच्या समोर म्हणजे एक उद्देश आपला जो आहे तो असा की पश्चिम आणि पूर्व भाग, म्हणजे जगाचे हे जे दोन भाग आपण म्हणतो की पूर्वेचा भाग म्हणजे हा संपूर्ण आशिया खंड किंवा ही जी मुस्लिम राष्ट्र येतात ते,
आणि पश्चिमेकडचा आपण म्हणतो की युरोप खंड, इंग्लंड, अमेरिका, जर्मन, फ्रान्स, इटली, हॉलंड, डेन्मार्क वगैरे ही जी सगळी राष्ट्र आहेत अशा दोन भागामध्ये आहे. जर आपण प्राचीन काळामध्ये वैभवशाली कोण होता तर पूर्वेकडचा भाग होता, आणि प्राचीन काळामध्ये अंधकार युग कुठे होतं तर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मध्ये होतं. तर पूर्वेकडे वैभवकालीन का होतं ते आपण गेल्या एपिसोडमध्ये थोडंसं आपण गेल्या भागामध्ये पाहिलेलं आहे. ज्यावेळेस जगातल्या म्हणजे चीनी प्रवाशांचा आपण ज्यावेळेस एपिसोड पाहिला किंवा त्यामध्ये बघितलं की जगामधले चीनी प्रवासी आले, कोरियामधले प्रवासी आले, आणि त्या प्रवाशांनी जी वर्णनं लिहिलेली आहेत चीनमधल्या, कोरियामधल्या, जपानमधल्या सगळ्या प्रवाशांनी जी वर्णनं लिहिलेली आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून भारत हा कसा स्वर्ग आहे आणि जगातल्या सगळ्या लोकांचं आकर्षण भारत हे कसं होतं याचं आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. त्यामुळे मुद्दा आहे की प्राचीन काळामध्ये भारत हा वैभव संपन्न किंवा वैभवशाली होता, जसा आधुनिक काळामध्ये पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये इंग्लंड किंवा अमेरिका हे आज आपल्याला वैभवशाली दिसतात. तर प्राचीन काळामध्ये वैभवशाली असणारा भारत आणि आधुनिक काळामध्ये वैभवशाली असणारा युरोप खंड, या दोघांच्या मधलं जर एकच सूत्र पाहायचं असेल तर आपल्या लक्षात येतं की प्राचीन काळामध्ये जो वैभवशाली भारत होता त्याचं तत्वज्ञान बुद्ध धम्माचं होतं, आणि आधुनिक काळामध्ये जो वैभवशाली युरोप खंड किंवा पाश्चिमात्य राष्ट्र झालेली आपल्याला दिसतात त्यांची ही सुरुवात बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावरती वैज्ञानिक दृष्टिकोन तिथं निर्माण होत गेला, आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निर्माण झाल्यामुळे आधुनिक काळामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की वैज्ञानिक क्रांती कशा पद्धतीने झाली आणि शास्त्रज्ञ सुद्धा कशा पद्धतीने निर्माण झालं. त्यामुळे हे पण समीकरण आहे, हे सुद्धा सर्वांच्या लक्षात यावं, त्या दृष्टिकोनातून आपण आजचा विषय सादर करीत आहोत. बुद्धाचा प्रतित्य समुत्पाद हा पाश्चात्य विद्वान व शास्त्रज्ञांच्या शोधाचा आधार कसा आहे हे सुद्धा आजच्या विषयातून स्पष्ट होईल. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा सविस्तर व सखोल अभ्यास करण्यासाठी संशोधित ग्रंथसंपदा उपलब्ध झाली होती, हे स्पष्ट करणे आपला उद्देश आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये उच्च शिक्षणासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांनी तिथं जो अभ्यास केला होता तो बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी तिथं अगोदरच संशोधन झालं होतं, आणि तो ग्रंथाचा खजिना बाबासाहेब आंबेडकरांना तिथे अभ्यासासाठी उपलब्ध झाला होता, हे समजावून सांगण्यासाठी सुद्धा आजचा आपला हा विषय आहे. द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या शेवटी उपसंहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाश्चात्य विद्वान, तत्वज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ यांचे बौद्ध धम्माविषयीचे विचार का दिलेले आहेत याचे महत्त्व अथवा स्पष्टीकरण सुद्धा आजच्या अभ्यासातून समजेल आपणाला. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात शेवटी उपसंहारात लिहितात की, बघा बाबासाहेब काय लिहितात ते आणि किती महत्त्वाचं आपल्या विषयाशी संबंधित आणि आधुनिक वैज्ञानिक क्रांतीशी संबंधित आहे ते पहा. बाबासाहेब म्हणतात की भगवान बुद्धांचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती, संधिकरण, विभाजन आणि पुनर्संधिकरण ह्या प्रक्रियेनुसारच होत असते. म्हणजे आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य, अहमतेची विभिन्नता ह्यांची प्रकृती. म्हणजे थोडक्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो कार्यकारण भाव आहे की उत्पत्ती, विनाश आणि पुन्हा उत्पत्ती आणि कारणाशिवाय काहीच निर्माण होत नाही, तेच जे तथागत बुद्धाचा सिद्धांत प्राचीन काळी सांगत होता तोच वेगळ्या शब्दामध्ये आधुनिक विज्ञान आपला सिद्धांत सांगत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि एक वाक्य यामध्ये बाबासाहेब आंबेडकर किती वाक्य महत्त्वाचं वापरतात ते पहा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य आणि अनात्मवादांचा प्रतिध्वनी आहे. म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो अनित्य आणि अनात्मवाद आहे त्याचाच प्रतिध्वनी म्हणजे आजचं आधुनिक विज्ञान आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये शेवटचं जे उपसंहार आहे त्या उपसंहारामध्ये ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पाश्चात्य विद्वानांचं यामध्ये बौद्ध धम्माच्या संदर्भातले विचार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये टेलर यांचे जे दिलेले आहेत ते किती समर्पक आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो.
बाबासाहेब आंबेडकर आपल्या ग्रंथामध्ये लिहितात की श्री E.G. टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा या ग्रंथात लिहितात की बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजवलेला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मनियमन करण्यास शिकलं पाहिजे. बौद्ध धम्म हीच जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. म्हणजे मानवी जीवनावरती बाह्य शक्तीने किती कालखंडामध्ये मोठ्या कालामध्ये राज्य केलेलं आहे, परंतु बौद्ध धम्माने हे शिकवलं की बाह्य शक्तीने राज्य करण्यापेक्षा आपलं स्वतःचं मानवी जीवन आहे त्याचं आत्मनियमन जे केलं पाहिजे ते शिकवण्याचं काम मात्र बौद्ध धम्माने केलेलं आहे. आणि शेवटचा आपला जो उद्देश आहे हा विषय सादर करण्याचा तो म्हणजे 18 व 19व्या शतकापूर्वी पाश्चात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता, अंधकार युग होता असं म्हटलं जातं. परंतु बौद्ध तत्वज्ञानाचा जसा संशोधनात्मक अभ्यास होत गेला तसतसा तेथील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढत गेला व त्या मानसिकतेतूनच नवीन सिद्धांत आणि शोध लावणारे विद्वान व शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकले आणि आधुनिक क्रांती पाश्चात्य राष्ट्रात निर्माण झाली. याच्या मुळाशी बौद्ध धम्म आहे हेच आपल्याला आजच्या विषयातून सादर करावयाचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये आणि न्यूयॉर्क म्हणजे अमेरिकेमध्ये आणि लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले होते. म्हणजे 1913 ते 16 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यापीठात जातात आणि त्या ठिकाणी MA आणि PhD ह्या 2 डिग्र्या संपन्न करतात. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लंडनला येतात आणि लंडनमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर काही कारणास्तव पुन्हा भारतामध्ये येतात 17 साली आणि पुन्हा राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी MSc DScचं जे शिक्षण बाबासाहेब आंबेडकरांचं बॅरिस्टरीचं शिक्षण जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर 1920 ते 1923 या कालखंडात घेतात. बाबासाहेब आंबेडकरांनी 1913 ते 16 अमेरिकेमध्ये आणि 1920 ते 23 हे लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणामध्ये जातात. आणि याच कालखंडामध्ये तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला आणि लंडनला जाण्याच्या पूर्वीच 18व्या शतकापासून बौद्ध धर्माचं मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन, विचारमंथन, पाली ग्रंथ, पालीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चात्य राष्ट्रात झालं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला गेले, लंडनला गेले, त्यावेळेस त्यांना अकॅडमिक त्यांचं शिक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त जो बौद्ध धम्माचा अभ्यास करावायचा होता त्या अभ्यास करण्यासाठी ग्रंथसंपदेचा खजिना बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेमध्येही मिळाला होता आणि लंडनमध्येही मिळाला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी बाकायदा त्याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे की अमेरिकेमध्ये गेल्यानंतर बौद्ध धम्माच्या संदर्भामध्ये काय बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे त्याचा सुद्धा संदर्भ इथं आहे. प्रदीप गायकवाड त्यांच्या बोधिसत्वाच्या धम्म प्रेरणेचा शोध या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेला गेलो, तेथेही बुद्ध धर्माचा बराच अभ्यास केला. बुद्ध धर्म काय आहे हे समजावून घेण्याकरिता व बुद्ध चरित्राने मनात उडवलेली खळबळ शमवण्याकरता मी तेथे बरेच वाचन केले, बराच विचार केला. तेव्हा हिंदू धर्म व बुद्ध धर्म यातील अंतर मला कळून आले. म्हणजे गुरुवर्य केळुस्कर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे बुद्धाचं चरित्र दिलं होतं आणि ते चरित्र दिल्यानंतर बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म या 2 धर्मांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये जे द्वंद्व किंवा मंथन जे सुरू होतं या मंथनावरती सविस्तर अमेरिकेला गेल्यानंतर मी सविस्तर याच्यावरती अभ्यास केला आणि त्यानंतर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याच्यामधला नेमका जो फरक आहे तो मला तिथे फरक कळाला आणि त्याच्यातलं अंतर म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते स्पष्ट झालं. अमेरिकेला गेल्यानंतर तिथे केलेल्या अभ्यासाच्या अंती हे अंतर स्पष्ट झाल्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच लिहिलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये बाबासाहेब उच्च शिक्षणाला जाण्यापूर्वीच अमेरिकेमध्ये बौद्ध धम्माचं किती संशोधन झालं होतं, किती ग्रंथ निर्माण झाले होते आणि किती साहित्य तिथं उपलब्ध होते याचा पुरावा या माध्यमातून आपल्याला मिळतो. पुन्हा
याचा अनेक पुरावा बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातूनच दुसरा जो आहे तो म्हणजे वसंत मोहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये पृष्ठ 9 वर लिहितात की न्यूयॉर्कमध्ये असताना डॉक्टर आंबेडकरांनी फावल्या वेळात जुन्या पुस्तकांच्या दुकानात जाऊन अनेक पुस्तकं विकत आणलेली होती. सुमारे 2000 पुस्तके भारतात जाणाऱ्या एका मित्राकडे सोपून ते लंडनला निघाले. काही दिवसांनी भारतात परत आल्यानंतर त्यांना ती पुस्तके मिळाले. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेत असताना बौद्ध धम्माचा प्रचंड अभ्यास केलाच होता, परंतु त्यांना जेवढी पुस्तकं खरेदी करता येतील तेवढी पुस्तकं त्यांनी खरेदी केली होती आणि अमेरिकेतून तिथे लंडनला निघाले होते. तर लंडनला जाण्यापूर्वीच त्यांनी जेवढी पुस्तकं खरेदी केली होती ते एका मित्राच्या जवळ त्यांनी भारतामध्ये ती सगळी पुस्तकं किंवा ती सगळी ग्रंथसंपदा पाठवलेली होती. बौद्धमय भारत यामध्ये बौद्धमय भारत हा जो ग्रंथ आहे सोपान जगताप यांनी लिहिलेला आहे. ते लिहितात की बौद्धमय भारत या नावाने त्यामध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये लिहितात की माझी अशी एक धारणा आहे. सोपान जगताप म्हणतात की माझी अशी एक धारणा आहे की आधुनिक काळात बौद्ध धम्मावरती भारतात जेवढे विचारमंथन आणि अभ्यासपूर्व लिखाण झाले आहे त्यापेक्षा युरोप अमेरिकेमध्ये कितीतरी जास्त लिखाण झालेलं आहे. नुसते पॉलिटेक्स सोसायटीच्या लंडन येथील जरी कार्य किंवा त्यांच्याबरोबर टीकात्मक पाली शब्दकोश बनवण्याचे डेन्मार्क कोपनहेगन मध्ये चाललेले कार्य जर घेतले तर ते कितीतरी अवाढव्य आहे. व्यक्तिगत विद्वानांच्या नावाची पाश्चिमात्य राष्ट्रात तर भली मोठी यादीच मोठ्या प्रमाणामध्ये होईल. त्याचप्रमाणे पाश्चिमात्य विद्वानांनी गेल्या 150 ते 200 वर्षात बुद्धिस्ट विद्वत्ते संबंधी जे भरघोस योगदान दिलेले आहे त्याबाबत बुद्धिस्टांनी आणि विशेषतः आशिया खंडामधल्या बुद्धिस्टांनी त्यांच्याबद्दल आदर बाळगायला हवा. जर निस्पृहपणे त्याकरिता मेहनत घेतली नसती तर पश्चिमी देशात बुद्धिझमबद्दल इतक्या व्यापकतेने लोकांना माहिती मिळाली नसती आणि त्यांनी तो स्वीकारला सुद्धा नसता. त्यामुळे पश्चिमी देशामध्ये जे बौद्ध धम्माचं संशोधन झालेले आहे, पाली भाषेत ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत, पालीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे, ही जी ग्रंथसंपदा आहे या ग्रंथसंपदेचं भारतीय भाषामध्ये सुद्धा ट्रान्सलेशन होण्याची आवश्यकता आहे. कारण आपण बघितलं तर भारतीय भाषामध्ये किंवा भारतामध्ये बौद्ध धम्माचं आजही आपल्याला मोठ्या प्रमाणे संशोधन होताना कुठेही आढळत नाही. त्यामुळे हे जे आपण पाहिली ही पार्श्वभूमी पाहिली. आता आपण पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा नेमका अभ्यास व्हायला सुरुवात कशी झाली किंवा नेमकी सुरुवात कुठल्या पद्धतीने होती. सुरुवातीला बौद्ध धम्मामध्ये टीका झाली होती अमेरिकेमध्ये आणि ते टीका करणारे कोण, त्यानंतर बौद्ध धम्माचा आपण कुठल्याही एका विशिष्ट देशाचा अभ्यास न करता संपूर्ण पाश्चात्य राष्ट्रांचा एकत्रितपणे अभ्यास करतोय आणि यानंतर पुढच्या भागामध्ये आपण एका राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा कसा विकास होत गेलेला आहे किंवा कसं साहित्य निर्माण होत गेलेलं आहे याचाही अभ्यास करणार होतो. परंतु आज आपण की संपूर्ण पाश्चात्य राष्ट्रात म्हणजे इटलीमध्ये काय झालं, इंग्लंडमध्ये काय झालं, अमेरिकेमध्ये काय झालं, हॉलंडमध्ये काय झाले, डेन्मार्कमध्ये काय झाले, कारण या सर्व ठिकाणच्या प्रत्येकाने पाश्चात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धर्म प्रस्थापित करण्यासाठी किंवा बौद्ध धर्माचं संशोधन करण्यासाठी आपापल्या परीने वेगवेगळ्या रूपामध्ये संशोधन केलेलं आहे. कुणी व्याकरणाचं केलं असेल तर कुणी वेगवेगळ्या मुद्द्याचं किंवा वेगवेगळ्या भागांचं केलेलं असेल त्याचं आपण संशोधन करणार आहे. त्याची सुरुवात आपण करतोय की विषयाची पार्श्वभूमी आपण करताना असं आपण म्हटलेलं आहे की सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये म्हणजे सम्राट अशोकाने जी धम्म परिषद धम्म संगीती झाली होती त्यानंतर जे प्रचार प्रसारक पाठवलेले होते त्याच्याबद्दल इथे म्हटलेलं आहे की सम्राट अशोकाने इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जम्बूद्वीपाच्या वायव्येला अँटीओकस नावाच्या प्रदेशामध्ये धम्मदूत पाठवलेले होते. आता हा अँटीओकस नावाचा जो प्रदेश आहे म्हणजे तो नेमका कुठला तर त्याबद्दल शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे आणि अँटीओकस म्हणजे सिरिया, इजिप्त, मेसेडोनिया, सिरेने आणि एपिरस हे देश आहेत असे संशोधन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. या देशात सम्राट अशोकाच्या काळात किंवा त्यानंतरच्या काळात 1-2 शतकात बुद्ध धम्म होता
असा मात्र निश्चित पुरावा मिळत नाही। परंतु बॅक्टेरियातून, म्हणजे इथं संदेश काय द्यायचा आहे, बॅक्टेरियातून त्या देशाकडे जाणारे जे व्यापारी मार्ग होते, या व्यापारी मार्गाच्या माध्यमातून म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या ज्या कथा आहेत, ज्या आपण जातकथा किंवा बौद्ध धम्माच्या ज्या कथा म्हणतो त्या कथा आहेत, त्या इसापच्या कथामध्ये किंवा ला फाउंटेन कथामध्ये मिळतात। म्हणजे पश्चिमेकडे ज्या आपल्याला कथा मिळतात त्या व्यापाऱ्याच्या माध्यमातून गेलेल्या ज्या कथा आहेत, त्या जरी बौद्ध धम्माच्या कथा असल्या तरी त्या इसाप नीतीमधल्या कथामध्ये आपल्याला याच कथा आपल्याला पश्चिमेकडे आढळतात। युरोपमध्ये 18 व 19व्या शतकामध्ये संशोधन करून बौद्ध धम्माचा जो अभ्यास केला होता, त्यापूर्वी तिथे मात्र 18व्या शतकापर्यंत बौद्ध धम्माचा मागहूस ही अजिबात असलेला आपल्याला दिसत नाही। इंग्लंडमधून नोकरी निमित्त आलेल्या ओरिएंटलिस्टांनी भारतात बौद्ध धम्माचा काय केलेला आहे, पुनर्शोध केलेला आहे। पाश्चिमात्य देशातील बौद्ध धम्माच्या अध्ययनाची प्रगती पाहून ज्या देशात बौद्ध धम्माचा उदय झाला होता, म्हणजे भारतात बौद्ध धम्माचा जो उदय झाला होता, विकास पावला होता, पण कालांतराने त्या धम्माची तिथे काहीच हालचाल नव्हती, त्या भारतात लंडन येथील पाली टेक्स सोसायटीच्या धर्तीवर बंगालमध्ये 1892 मध्ये बुद्धिस्ट टेक्स सोसायटीची स्थापना करण्यात आली होती। वास्तविक पाहता इंग्लंडमधून नोकरी निमित्त आलेल्या ओरिएंटलिस्टनी भारतातून नामशेष झालेल्या या बौद्ध धम्माचा पुनर्शोध लावलेला आहे। आपण याचे पुनर्शोध कशा पद्धतीने लावला याचा कनिंघमचा अभ्यास केलेला आहे, जेम्स प्रिन्सेपचा अभ्यास केलेला आहे आपण, किंवा जेम्स फर्ग्युसनचा अभ्यास केलेला आहे। म्हणजे कनिंघम, जेम्स प्रिन्सन, फर्ग्युसन यांनी लिपिशास्त्रज्ञ असतील किंवा ही सगळी स्थळं चिनी प्रवाशांच्या अभ्यासातून कशी शोधून काढली याचा संपूर्ण आपण अभ्यास, म्हणजे इंग्लंडमधून किंवा नोकरी निमित्त आलेल्या लोकांनी भारतात जो बौद्ध धम्म नामशेष झालेला होता त्याचा पुनर्शोध कसा लावलेला आहे। त्यानंतर हा जो पुनर्शोध लावला तो कशा पद्धतीने लावला आणि पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जो बौद्ध धम्माचा अभ्यास झाला तो नेमका कुठून त्यांना साहित्य मिळालं, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। तो म्हणजे श्रीलंका, चीन, जपान, तिबेट, कोरिया, म्हणजे संपूर्ण आशिया खंडावरती त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं आणि प्रत्येक श्रीलंकेमध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, नेपाळमध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं, तिबेटमध्ये, चीनमध्ये, सर्व देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य होते आणि ब्रिटिश नोकरदार सगळे होते। त्यामुळे श्रीलंका, चीन, जपान, तिबेट, कोरिया या देशातील हे जे नोकर किंवा अधिकारी आले होते, या लोकांनी या देशातलं जे साहित्य होतं ते पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये आपापल्या राष्ट्रामध्ये नेलं। तिथे त्यांनी पाली, संस्कृत, प्राकृत, चिनी, तिबेटी, जापानी, कोरियन, सिंहल भाषेचा अभ्यास करून पाली व इंग्रजीमध्ये ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे। म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे आपण म्हणतो की बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास झाला, जे पाश्चात्य राष्ट्रातले सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इथे नोकर आले, म्हणजे जे ब्रिटिश नोकर होते, ब्रिटिश अधिकारी होते, यांनी जो इथे अभ्यास केला, बौद्ध धम्म इथे पाहिला, त्याचं कुतूहल निर्माण झालं। परंतु इथल्या भाषेमधला जो होता, म्हणजे भारतामधल्या पाली भाषेमध्ये होता, चीनमध्ये चिनी भाषेमध्ये होता, श्रीलंकेमध्ये सिंहल भाषेमध्ये होता, तिबेटमध्ये तिबेटियन भाषेमध्ये होता, तर या सर्व भाषा प्रथम त्यांना शिकण्याची आवश्यकता होती, लिपी त्यांना शिकण्याची आवश्यकता होती। त्यामुळे हे सगळं साहित्य ते घेऊन गेल्यानंतर ही लिपी शिकले, भाषा शिकले, म्हणजे फक्त पालीच शिकले नाही तर ते तिबेटी भाषा पण शिकले, चिनी भाषा पण शिकले, कोरियन भाषा पण शिकले आणि वेगवेगळ्या संशोधकांनी हे सगळं साहित्य जे पालीमध्ये आहे, ह्या पालीचं तिबेटमधलं, चिनीमधलं, कोरियामधलं, सिंहलमधलं, सगळ्या भाषेमधलं हे सगळं साहित्य त्यांनी काय केलं, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून संपूर्ण जगाला ते उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे भारतातून त्यांना काहीच मिळत नव्हतं, कारण भारतामधलं नष्ट करण्यात आलं होतं किंवा भारतामध्ये नव्हतं। तर संपूर्ण पाश्चात्य राष्ट्राला साहित्य कुठून मिळालं, तर भारताच्या आजूबाजूला जी आशिया खंडातली राष्ट्र होती आणि त्या ठिकाणी बौद्ध धम्माचं जे साहित्य गेलेलं होतं त्या साहित्याचा पाश्चात्य राष्ट्रामध्ये अभ्यास झालेला आहे। चीन, जपान, कोरिया बाबत म्हणजे आपण जसं म्हटलं की आपण चीनी प्रवाशांचा अभ्यास केला, कोरियन, जपानचा अभ्यास केला, आशिया खंडातले भारताच्या आजूबाजूचे जे लोक होते किंवा जे विद्वान होते त्यांचं ज्याप्रमाणे भारतातलं, म्हणजे जपानमध्ये, चीनमध्ये आपण मन सांगितलं ना की जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान आहे, चीनमध्ये मन आहे की जन्माला यायचं असेल तर भारतात या, कारण तो बुद्धाचा देश आहे।
त्यामुळे चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, इथल्या लोकांच्या दृष्टिकोनातून भारताला त्यांनी स्वर्ग म्हटलेलं आहे. भारताला वैभवशाली संपन्न किंवा स्वर्ग बघायचा असेल तर तो भारतातून बघा, कारण त्यावेळेच्या भारतातलं जे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हे जे जीवन आहे, या जीवनाकडे आशिया खंडातले सगळे जे विद्वान आहेत हे आकर्षित झाले होते. हे फक्त आशिया खंडातलेच नव्हे तर पाश्चिमात्य राष्ट्रातले जे विद्वान या देशामध्ये आले ते सुद्धा आकर्षित झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आहे. म्हणजे याच्यातून संदेश काय निघतो तर प्राचीन काळापासून आतापर्यंत जो कोणी बौद्ध धम्माच्या संपर्कामध्ये येईल तो मात्र बौद्ध धम्माकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही, असाच यामधून आपल्याला संदेश मिळतो. याबद्दल पुरातत्व इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय भाषा तज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह म्हणतात कि ये तो जग जाहिर है कि चीन, जापान और कोरिया के लोग भारत से प्रभावित थे, लेकिन ये बात कम लोगों को पता है कि ओर्टेल जैसे अनेक यूरोपीय विद्वान भी बौद्ध भारत से प्रभावित थे. त्यामुळे फक्त आशिया खंडातलेच विद्वान नव्हते तर पाश्चात्य राष्ट्रातून जे जे आले ते सुद्धा विद्वान बौद्ध भारताकडे आकर्षित होते, प्रभावित होते. परंतु जर आपण बघितलं की पाश्चात्य राष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिक कालखंडामध्ये बौद्ध धम्माचं संशोधन झालं तरी भारतात मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन आपल्याला झालेलं दिसत नाही. त्याबद्दलही लिहिण्यात आलेलं आहे की या पार्श्वभूमीवर जर आपण पाश्चात्य संशोधनाच्या पार्श्वभूमीवर जर भारताचा विचार करायचा म्हटलं तर या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भारतातील विद्वानांना मात्र जाग यायला खूप वेळ लागलेला आहे. किंबहुना पाश्चिमात्य देशातील विद्वानांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भारतातील विद्वान जागे झाले. बुद्धिस्ट टेक सोसायटीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी आपले विचारही व्यक्त केले की आपल्या सन्मानाला नक्कीच भूषणास्पद नाही की पूर्वेकडील देशापेक्षा पाश्चिमात्य देशात बौद्ध साहित्याचे मोठ्या प्रमाणात संशोधन चालले आहे, परंतु मला विश्वास आहे की सोसायटी आपल्यावरचा ठपका पुसून टाकणारे साधन होईल. त्यामुळे ही आपली अपेक्षा आहे. सोपान जगताप आपल्या ग्रंथामध्ये हे लिहितात की पाश्चिमात्य देशामध्ये जेवढं संशोधन झालं, पाश्चिमात्य देशातल्या विद्वानांनी जेवढं संशोधन केलं तेवढ्या प्रमाणामध्ये भारतीय विद्वानांनी मात्र बौद्ध धम्मामध्ये संशोधन केलेलं आढळले नाही किंवा बौद्ध भारतीय विद्वानांना या संदर्भामध्ये जाग कुठेही येताना आपल्याला दिसत नाही. आता आपण पुढचा जो मुद्दा आहे तो घेऊ. पाश्चिमात्य जी राष्ट्र आहे ही पाश्चिमात्य राष्ट्र किती आहेत आणि या पाश्चिमात्य राष्ट्रामधले जे विद्वान आहेत म्हणजे भारतातली किंवा आशिया खंडातल्या विद्वानांची जर तुम्ही यादी पाहिली आणि जगामध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास, संशोधन, विचार मंथन आणि त्या विचार मंथनाला बौद्ध धम्माला शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे पाश्चिमात्य राष्ट्राच्या विद्वानांचा जर आपण यादी बघितली, आता हे यादीतली सगळी पाश्चिमात्य राष्ट्रांची जी नाव आहे ती आपल्याला काय उच्चारताना किंवा लक्षात येणार नाहीत किंवा आपल्या रोजच्या ऐकण्या बोलण्यातली नसल्यामुळे ते आपल्याला अवघड वाटतील, परंतु ज्यांना बौद्ध धम्माचा खरोखरच खऱ्या अर्थाने अभ्यास करावायचा आहे त्यांनी मात्र ही नावं लक्षात ठेवली तर त्यांना ह्या प्रत्येक, कारण ही जी मी नावं आता वाचणार आहे की पाश्चिमात्य राष्ट्रामधील जे लेखक आहेत की जे विद्वान आहेत हे सगळे विद्वान जगप्रसिद्ध आहेत आणि या प्रत्येकाचं जे संशोधन आहेत म्हणजे या प्रत्येकाचे जे ग्रंथ आहेत हे जगप्रसिद्ध ग्रंथ आहेत. याचे ग्रंथ काही प्रमाणामध्ये म्हणजे कुठेतरी अभावात्मक आपल्याला मराठीत एक दोन ठिकाणी उपलब्ध भेटतील, कोणीतरी एखादा केलेला, हिंदीमध्ये याचं काहीतरी मिळेल, भारतातल्या साहित्यामध्ये याचं मिळत नाही, परंतु ज्याला इंग्रजी येतं त्याला मात्र हे संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे. त्या संपूर्ण साहित्याचा जो अभ्यास करेल त्याला खऱ्या अर्थाने आजही भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध धम्माचं साहित्य मिळत नाही, पण इंग्रजीमध्ये पाश्चात्य राष्ट्रातल्या या लेखकांचं साहित्य मात्र आपल्याला जगामध्ये उपलब्ध होऊ शकतं. कुठले देश आपण म्हटलं की योगदान करणारा ब्रिटन आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, डेन्मार्क आहे, हॉलंड आहे, इटली आहे, स्वीडन आहे, लाटविया आहे, रशिया आहे आणि अमेरिका आहे. म्हणजे हे प्रमुख 10 देश आहेत. या प्रमुख 10 देशामध्ये आपण बघतो की हे पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्मावरती मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. आता या प्रत्येक राष्ट्रामध्ये जे प्रमुख जगप्रसिद्ध विद्वान होऊन गेलेले आहेत ते प्रसिद्ध विद्वान म्हणजे त्या राष्ट्रामध्ये अनेक विद्वान होऊन गेलेले आहेत, परंतु त्या विद्वानामध्येही ज्यांची जगभर ग्रंथ गाजले
जगभराने आकर्षित झालेले आहेत बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाने त्यांचे ग्रंथ। त्याच्यातले विद्वान आपण ब्रिटनमधलं जर नाव घेतलं तर जगप्रसिद्ध नाव आहे T.W. रीस डेव्हिस। म्हणजे यांनी पालीचा जेवढा अभ्यास केलेला आहे, जगात आजपर्यंत दुसऱ्या कुणीही पालीचा एवढा अभ्यास केला नाही। पालीचा अभ्यास करून पालीचे सगळे ग्रंथ इंग्रजीमध्ये करण्यासाठी या व्यक्तीने आपलं जीवन समर्पित केलेलं आहे। त्याची माहिती मी पुढे तुम्हाला देणारच आहे। त्यामुळे 1 नंबरचे T.W. रीस डेव्हिस, त्यानंतर 2 एडविन अर्नॉल्ड, 3 एडवर्ड कोंझे आणि 4 श्रीमती थॉमस कॅरोलिन रीस डेव्हिस। हे ब्रिटनमधले 4 जगप्रसिद्ध विद्वान आहेत। जर्मनी पाश्चात्य राष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर कुठे अभ्यास संशोधन झालं असेल आणि लिखाण झालं असेल तर ते जर्मनीमध्ये झालेलं आहे। जर्मनीमध्ये सर्वात जास्त हे जे आहेत जवळजवळ 35 ते 36 जर्मनीमधले विद्वान आहेत। जॉर्ज ग्रीम 1, पॉल ढालके 2, महाथेरो ज्ञानासत्ता 3, शॉपनआवर 4, निल्सेन 5, रिचर्ड वॅगनर 6, 7 हर्मन ओल्डेनबर्ग, 8 केई नॉमन, 9 कार्ल साइडनस्टकर, 10 ज्ञानातिलोका महाथेरो, 11 प्रोफेसर एफ स्पाइगेल, 12 प्रोफेसर ए वेबर, 13 लिओपोल्ड वॉन श्रोडर, 14 वॉल्डर मार्क ग्रॅफ, 15 एफ औधो, 16 सुल्तज, 17 झिपनर, 18 मॅक्सवेल्सर, 19 झरिक फ्रौलालन, 20 फिलिप शार्पनर, 21 मार्टिन स्टिंक, 22 कर्ट श्मिट, 23 डॉक्टर एच पामिने हम्बर्ग, 24 डॉक्टर एफ झिमरमन, 25 प्रोफेसर हेल्मट बॉन ग्लासनॅप, 26 हंस मच, 27 हेंच बेचर्ट, 28 डॉक्टर एच बर्गर, 29 लिलॉक, 30 अल्बर्ट ग्रेन वेडेल, 31 प्रोफेसर अन्सर्ट वाल्ड स्मिट, 32 हेल्मुथ हॉफमन, 33 विलीबॉल्ड करफेल, 34 हर्बर्ट गुंथर आणि 35 ओस्कार श्लॉस, 36 कॉन्स्टंट ख्रिश्चनी। एवढे विद्वान हे जर्मनीमधले आहेत। फ्रान्समधले युजिन बर्नॉप, 2 सिल्वियन लेवी, 3 डेमी विल्ले, 4 लुईस रेना, 5 जीन फिलिओझट, 6 ऑलिव्हर लाकोम्बे, 7 आर्मंड मिनार्ड, 8 अंडरे बरू, 9 इमिल सेनार्ट, 10 ए फौचर, 11 ई एफ फौकास, 12 लिओन फियर, 13 फर्नांडो फुआर, 14 एम डी मरात्ते, 15 एल फिनोट, 16 जे ब्लॉच, 17 जीन फिलिओझट, 18 स्टॅनिस्लास जुलियन, 19 बेल्जियन प्रोफेसर लुईस डेला वाली पौसिन, 20 इशेन लामोटे, 21 ई ह्युबेर, 22 मॅडे मायसेल मार्सेल लालुनी, 23 मिस कॉन्स्टंट लाउसबेरी, 24 मॅडम अलेक्झांड्रा डेव्हिड नील आणि 25 मॉरिस पर्चेरान, 26 डॉक्टर ह्युबर्ट वेबनाइट, 27 अल्डस हक्सले, 28 वाल्पोला राहुला। डेन्मार्कमध्ये म्हणजे हे मोठे देश झाले। आता डेन्मार्कमध्ये व्ही ट्रेंकनर, आर के रास्क, विगो फास्बल, एलियन वेस्टरगार्ड, दिनेश अँडरसन, प्रोफेसर पॉल टुक्सेन, एफ मेलबी, रिव्हेंटलो, हराल्ड होपडिंग, फ्रिट्स पब्लिच, लेहमन, विल्यम ग्रोनबेक, मिसेस एल्स पॉली। हॉलंडमध्ये फक्त एकच मोठा होऊन गेला, तो विद्वान म्हणजे हेनरी कर्ट आणि दुसरा एक आहे D.W. जोन्स। इटलीमध्ये मार्को पोले याने प्रथम बुद्धिझम बद्दल सांगितले, परंतु त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही त्यावेळेस। तिथे होऊन गेलेले जे विद्वान ग्युसेप डी लोरेन्झा, ग्युसेप ट्युसी, कार्लो फार्मिची, फी लोकनाथ जे इवेलो, हेराल्ड मुसेन, ऑस्बर्ट मूर, ही जी नावं आहेत आपल्याला याच्या नावं माहितीच नाहीत कारण आपला यांचा काही संपर्क येत नाहीत। पण या सगळ्या विद्वानांनी आपापल्या देशामध्ये बौद्ध धम्मावरती मोठं संशोधन केलेलं आहे, ग्रंथ लिहिलेले आहे। आता स्वीडन हा छोटासा देश आहे। या छोट्याशा स्वीडनमध्ये आचरणात आणणाऱ्या बौद्धांची संख्या जास्त नाही, परंतु तिने आपल्या नागरिकात बऱ्याच काळापासून याविषयी कुतूहल निर्माण केलेले आहे। इथे
बुद्धिस्ट संशोधन झालेलं आहे। संशोधकातील अग्रणी पाली, संस्कृत, प्राकृत, सिंहलीज, हिंदी, बर्मीज आणि तामिळ भाषांचा मान्यता प्राप्त एकच मोठा विद्वान होऊन गेला स्वीडनमध्ये, त्याचं नाव आहे हेल्मर स्मिथ। त्यानंतर लाटविया, तर लाटविया हा जो देश आहे, चीनचा महान बुद्धिस्ट सम्राट कुबलाई खानच्या विजयासोबत बुद्धिझम 11व्या शतकात बाल्टिक राज्यात पोहोचला। तेव्हापासून लाटविया, इस्टोनिया आणि लिथुयानिया येथील बुद्धिवाद्यामध्ये आज तागायत तो पाळला जात आहे। म्हणजे लोकांचा त्यामध्ये एवढा रस आहे की दोन्ही जागतिक महायुद्धानंतर बौद्ध ग्रंथ लाटवियन, इस्टोनियन आणि लिथुयानियन भाषेत भाषांतरित होऊन प्रकाशित करण्यात आलेले आहेत। आर्च बिशप टेनिसन्स यांनी या भागामध्ये बुद्धिझमचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार केलेला आहे। रशियामध्ये चंगीज खानच्या काळात बुद्धिझमचा रशियात प्रवेश झाला। वॉसिलेव, मिनाएव, थेरोस्टरबटस्की, ओल्डेनबर्ग, ओबर मिलर। अमेरिकेतली शेवटचा जो देश आहे, या अमेरिकेमध्ये जे निर्माण झाले, म्हणजे आपण पॉल केरेस यांचं नाव घेतलं, जगप्रसिद्ध त्यांचे छोटी छोटी पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहिल्यानंतर तो ग्रंथ कसा प्रकाशित झाला पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धनंजय कीरांच्या पुस्तकामध्ये तो संदर्भ आलेला आहे की पॉल केरस यांचं जे बुद्धाचं चरित्र आहे आणि त्या पॉल केरसचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची साईज आहे, त्या ग्रंथाचं जे डिझाईन आहे, त्या ग्रंथ ज्या पद्धतीने छापला गेलेला आहे तशाच पद्धतीने बाबासाहेबांची पण इच्छा होती की त्यांचा बुद्ध अँड धम्म हा ग्रंथ छापला गेला पाहिजे। तो अमेरिकेचा जगप्रसिद्ध विद्वान जो होता तो पॉल केरस, की त्याचं जे बुद्धाच्या कहाण्या किंवा बुद्धच्या जीवनचरित्रावरती जे ग्रंथ आहेत ते जगामध्ये प्रसिद्ध आहेत। बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ग्रंथाचे फॅन असल्याचे आपल्या लक्षात येतं। त्यामुळे अमेरिकेचा पॉल केरस आहे, हेनरी क्लर्क वॉरेन आहेत, चार्ल्स लॅनमन आहेत, बार्टर युजिन क्लार्क आहेत, प्रोफेसर डॅनियल एच इंगाल्स आर्यसूर, प्रोफेसर हेनरी कर्न, प्रोफेसर युजिन वॅटसन बर्लिंगबे, जे असे प्रचंड अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही यादी आहे। आता ही मी यादी तुमच्या समोर वाचून दाखवण्याचा किंवा सर्वांच्यासाठी म्हणजे सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की प्रत्येक देशामध्ये म्हणजे हे जे 10 पाश्चात्य राष्ट्र आहेत, या 10 पाश्चात्य राष्ट्रामधल्या प्रत्येक राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा अभ्यास करणारे मोठे विद्वान होऊन गेले आणि या लोकांनी बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे। आणि बौद्ध धम्माचा अभ्यास करून कसा केला बौद्ध धम्माचा या सर्व विद्वानांनी पाश्चात्या, तर आशिया खंडातला चीनमधून, तिबेटमधून, कोरियामधून, श्रीलंकेमधून म्हणजे भूतानमधून या देशातून संपूर्ण हे साहित्य जे बौद्ध साहित्य होतं, चीनमध्ये चीनी भाषेमध्ये होतं, तिबेटमध्ये तिबेटी भाषेमध्ये होतं, किंवा प्रत्येक देशामध्ये त्या भाषेत होतं, ते संपूर्ण साहित्य त्यांनी काहींनी इथं येऊन अभ्यास केला, तर संपूर्ण साहित्य पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये नेऊन तिथे अभ्यास करून बौद्ध धम्माचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलेलं आपल्याला आढळतं। त्यामुळे संपूर्ण जो बौद्ध धम्म असेल, तो संप्रदायात असेल, कसाही असेल, संपूर्ण बौद्ध साहित्य जे आपल्याला आहे ते इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्याचं जे कार्य आहे ते पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि जी मी लिस्ट वाचली त्या लिस्टमधल्या सगळ्या लोकांनी हे कार्य केलेलं आहे। फक्त मोठ्या प्रमाणात विद्वानांनी हे कार्य केलेलं आहे, एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी आपल्याला हा संदेश देणं आवश्यक आहे। आता त्या मानाने मी भारतामधली लिस्ट वाचतो किंवा अशा भारतामधली विद्वानांची लिस्ट वाचतो, ती किती मोठी आहे बघा, आणि ही लिस्ट किती मोठी आहे। भारतामध्ये जे आधुनिक काळामध्ये संशोधन झालं, अर्थात याचं आपण स्पष्टीकरण करणार नाही, त्याचं नंतर करणार आहे, पण कंपेअरिंग भारतामध्ये जे कोण कोण आहेत आधुनिक काळामध्ये, तर भारतामध्ये आपण बघतो की श्रीलंकेमध्ये अनागरिक धर्मपाल यांचं एक नाव येतं की त्यांनी संपूर्ण जगात जगप्रसिद्ध असणारे बौद्ध धम्मावरती कार्य केलं, लेखन केलं, नंतर शिकागोच्या परिषदेमध्ये जाऊन भाषण केलं, तिथं पॉल केरेस यांचंही भाषण झालेलं होतं। त्यामुळे आशिया खंडामध्ये श्रीलंकेमधले अनागरिक धर्मपाल, भारतामधल्या विद्वानामध्ये आधुनिक विद्वानामध्ये कोण येत आहे, तर आचार्य धर्मानंद कोसंबी, राजेंद्रनाथ मिश्रा, त्यानंतर प्रोफेसर पी लक्ष्मी नरसो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महापंडित राहुल सांकृत्यायन, डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन, भिक्खू जगदीश कश्यप, भिक्खू धर्मरक्षित, डॉक्टर BC लॉ, हरप्रसाद शास्त्री, शरदचंद्र दास,
सतीशचंद्र विद्याभूषण, CV राजवाडे, BH बरुआ आणि बिमलाचरण लॉ. म्हणजे ही जवळजवळ 14 ते 15 नावं आपल्याला भारतामध्ये म्हणजे आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्मावरती अभ्यास करणारे आणि ग्रंथ निर्माण करणारे हे जे विद्वान आहेत हे आपल्याला मिळतात. म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मानाने मात्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन झालेलं नाही, हे या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल. आता विल्यम पिरिस या लेखकाने की पाश्चिमात्य राष्ट्रातल्या कुठल्या राष्ट्रामध्ये किती जगप्रसिद्ध विद्वान आहे याची आकडेवारी सुद्धा जाहीर केलेली आहे. त्या आकडेवारीप्रमाणे तो म्हणतो की ब्रिटनमध्ये जगप्रसिद्ध विद्वान एकूण 22 होऊन गेले, जर्मनीमध्ये एकूण 35 होऊन गेले, फ्रान्समध्ये 4 आहेत, डेन्मार्कमध्ये 6 आहेत, हॉलंडमध्ये 1 आहे, इटलीमध्ये 3 आहेत, स्वीडनमध्ये 1 आहे, लाटवियामध्ये 1 आहे आणि रशियामध्ये 1 आहे आणि अमेरिकेमध्ये 15 आहेत. म्हणजे सर्वात जास्त पाश्चात्य राष्ट्रामध्ये जर अग्रेसर कुठला देश असेल बौद्ध धर्माच्या अभ्यासाला तर तो 1 नंबरला जर्मनी आहे. तिथे 35 विद्वान हे जगप्रसिद्ध असल्याचं विल्यम पिरिस या लेखकाचं म्हणणं आहे. त्यानंतर 2 नंबरला कोण असेल तर ब्रिटन आहे. ब्रिटनमध्ये 22 विद्वान आहेत की त्यांचं जगप्रसिद्ध असं लेखन आहे. 3ऱ्या नंबरला अमेरिका आहे की त्यामध्ये 15 जे लेखक आहेत यांचं जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे हे जी यादी आहे पाश्चात्य राष्ट्रामध्ये की प्रत्येक राष्ट्रामध्ये किती विद्वान होते आणि संपूर्ण जगामध्ये जर्मनीमध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास जास्त विद्वानांनी केल्याचं या विषयातून आपल्या लक्षात येतं. आता हा जो संपूर्ण विद्वानांनी अभ्यास केलेला आहे याचं एक वैशिष्ट्य सुद्धा आपल्या लक्षात येईल आणि ते म्हणजे पाश्चात्य राष्ट्रातल्या जेवढ्या विद्वानांनी अभ्यास करून हे प्रचंड संपूर्ण बौद्ध धर्माचं जे साहित्य निर्माण केलेलं असलं तरी या विद्वानापैकी एकही विद्वान मात्र बौद्ध अजिबात नव्हता. हे एक त्याच्यामधलं वैशिष्ट्य आहे. पश्चिमेमध्ये त्यांनी कशासाठी केलं तर ते म्हणजे विद्याप्रेमासाठी. म्हणजे पूर्वेकडील बौद्ध धर्म पश्चिमेत पोहोचला, पश्चिमेकडील देशामध्ये सुद्धा वर्तमान काळात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार झालेला आहे. भारताप्रमाणेच युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचे पुनरुत्थान परिणाम स्वरूप साहित्य व दृश्य कला यावर त्याचा प्रभाव पडलेला दिसतो आणि संस्कृतीला नवजीवन मिळालेलं आहे. जवळजवळ 150 वर्ष पूर्व धम्म आणि संस्कृती विशेषतः बौद्ध धम्माच्या अभ्यासात पश्चिमी विद्वानांना चांगली गती निर्माण झाली होती. ही गती फक्त विद्याप्रेमाच्या कारणामुळे होती आणि एकदमच ती स्वाभाविक होती. म्हणजे त्यांचं फक्त अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये त्यांना इंटरेस्ट निर्माण झालेल्या दृष्टिकोनातून, परंतु अभ्यास करणारा मात्र बौद्ध नव्हता किंवा तो बौद्ध धर्मीय नव्हता. त्यामुळे त्याने जे इथे आपण असं स्पष्टपणे म्हणू शकतो की त्रयस्थपणे आणि जे आहे त्याचं जसेच्या तसं हे भाषांतर किंवा हे सगळं साहित्य निर्माण झालेलं आहे. या संपूर्ण जे साहित्याला आहे त्याला वैज्ञानिक आधार त्यांनी दिलेला आहे. या बौद्ध साहित्याला वैज्ञानिक आधार प्रदान करणारे जगातले जे पहिले म्हणजे संपूर्ण बौद्ध साहित्याला पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक आधार करणारा जर पहिला देश कुठला असेल तर तो फ्रान्स असेल आणि फ्रान्स देशातला पहिला विद्वान कोण असेल तर त्याला म्हटलेला आहे युजीन बर्नाप. म्हणजे बौद्ध अभ्यासाला वैज्ञानिक आधार प्रदान करणारे प्रसिद्ध फ्रेंच विद्वान युजीन बर्नाप हेच आहेत. त्यानंतर कोरस व बर्नाप यांच्यानंतर कितीतरी होऊन गेले, परंतु सर्वप्रथम बौद्ध साहित्याला वैज्ञानिक आधार प्राप्त करून देणारा फ्रेंच मधला म्हणजे फ्रान्स देशामधला युजीन बर्नाप नावाचा विद्वान होऊन गेला. या विद्वानांनी म्हणजे हे जे कोरस असतील, बर्नाप असतील, मॅक्स मुलर असतील, या विद्वानांनी पाश्चिमात्य राष्ट्रात आणि जगामध्ये बौद्ध धर्म हा लोकप्रिय केला. सर्वात जास्त म्हणजे एकापेक्षा एक स्पर्धाच आहे. पॉल केरासचे ग्रंथ असतील किंवा रीस डेव्हिसचे ग्रंथ असतील, पण सर्वात जो ग्रंथ गाजला आणि एकाच वेळी 10 लाखापेक्षा जास्त ज्याच्या प्रती खपल्या आणि 60 म्हणजे अमेरिकेमध्ये 60 आणि इंग्लंडमध्ये 80 आवृत्त्या त्या ग्रंथाच्या जगामध्ये निघाल्या, असा एकच ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे लाईट ऑफ एशिया, म्हणजे आशिया खंडाचा प्रकाश अशा नावाचं जे इंग्रजीमध्ये पुस्तक आहे लाईट ऑफ एशिया. आणि त्याचा जो लेखक आहे तो कोण आहे? एडविन आर्नॉल्ड. याचं
एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ संपूर्ण जगामध्ये गाजला की त्याच्या सुरुवातीलाच 10 लाखापेक्षा जास्त प्रती खपल्या आणि नंतर त्याच्या आवृत्त्या तेव्हापासून ते आजपर्यंत सातत्याने आवृत्त्या निघतच आहेत आणि या ग्रंथाला आजच्या काळातही संपूर्ण जगामध्ये सातत्याने मागणी होत आहे। या ग्रंथाचं नाव आहे लाईट ऑफ एशिया। त्यानंतर 20व्या शतकात बौद्ध धर्म समाधानी नसलेल्यांचा सुद्धा आकर्षण, म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे ख्रिश्चन धर्मामध्ये जे समाधानी नाहीत आणि त्यांना अजून याच्यापेक्षा काहीतरी चांगलं पाहिजे आहे आणि मग बौद्ध धर्मामध्ये मिळतंय का या दृष्टिकोनातून सुद्धा पाश्चात्य राष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारचे लोक सुद्धा काय झाले, आकर्षित झालेले आहेत। त्यानंतर पाश्चात्य राष्ट्रामध्ये चित्रकला असेल, कविता असेल, या माध्यमातून सुद्धा बौद्ध धर्माचा काय झालं, प्रतिबिंब उमटायला सुरुवात झालेली आहे। म्हणतात इंग्लंडमधले राजकवी जोहन मेसफिल्ड, टी.एस. एलियट, एडियर सिटवेल, टी.डब्ल्यू. ईट्स यांच्या कवितामध्ये यत्र तत्र बौद्ध प्रसंगाच्या दिशेने निर्देश मिळतो। आर्यर वेले द्वारा चीनी भाषेतील अनुवादित कविता बौद्ध भावनांनी स्पंदित आहेत आणि आधुनिक काव्यसंग्रहामध्ये याच्यापैकी कोणत्याही एकाला स्थान मिळवण्याचा मान सुद्धा मिळालेला आहे। त्यानंतर पश्चिमातील लेखक असतील, संशोधक असतील, लिपिशास्त्रज्ञ असतील, म्हणजे यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एल्डरस हक्सले, बर्ट्रांड रसेल, कार्ल गुस्ट व जुंग यांच्या लेखामध्ये बौद्ध धम्माच्या दिशेने प्रशंसापूर्ण निर्देश मिळतात। जुंग यांनी बौद्ध धम्मातील आवड सर्वांनाच माहीत आहे। त्यांनी बर्ट्रांड रसेल नंतर अशी घोषणा केली की जर त्यांना एखादा धर्म स्वीकार करण्यासाठी जबरदस्ती कुणी केली तर ज्या धम्माचा ते स्वीकार करतील तो बुद्ध धम्मच असेल। पश्चिमेतील ज्या लेखकांचा आतापर्यंत आपण जो उल्लेख केलेला आहे त्यांच्यापैकी एकही बौद्ध नाही। एखाद्या बौद्ध लेखकाचा आता आविर्भाव होणं अजून बाकी आहे। त्यामुळे एवढे जगप्रसिद्ध विद्वान बौद्ध धम्माचे ग्रंथ निर्माण करणारे होऊन जरी गेले असले पाश्चात्य राष्ट्रामध्ये तरी या विद्वानांच्या पैकी एकही बौद्ध धर्मीय विद्वान नाही। पश्चिमेतील कलाकारांनी सुद्धा चित्रकलेच्या माध्यमातून बौद्ध धम्माला प्रतिबिंबित केलेलं आहे। या पार्श्वभूमीनंतर आपण आता बौद्ध धम्माच्या पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माची नेमकी सुरुवात कशी झाली, तर सुरुवातीला ज्यावेळेस पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धर्म जातो त्यावेळेस याच्यावरती सुरुवातीला टीका मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली, कारण तिथे प्रस्थापित काय होता, ख्रिश्चन धर्म होता। तर टीका मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला झाली, परंतु टीका आणि समर्थक असे दोन्हीही एकाच वेळेस तिथे निर्माण झाले होते। टीका करणारे 3 प्रोफेसर होते आणि 2 जगप्रसिद्ध समर्थक होते, ज्याचं नाव मॅक्स मुल्लर पण आपण म्हणतो, पॉल कॅरस पण आपण म्हणतो। तर यांनी समर्थन केले। टीका करणारे तीन टीकाकार होते, ते म्हणजे मोनियर विल्यम्स, 1, 2 ऑक्सफर्ड येथील संस्कृतचे बोडेन प्रोफेसर ज्युलिस बर्थलेबी सेंट हिलेर आणि 3 फ्रेंच प्रोफेसर आणि वेस्लियन मिशन सिलोनचे आर स्पेन्स हार्डी। हे तीन प्रोफेसर होते। या 3 विद्वानांनी सुरुवातीला बौद्ध धर्मावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली आणि मग या टीकेला जे उत्तर आहे ते उत्तर मात्र पॉल कॅरस यांनी मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि त्यांना ज्या भाषेत उत्तर देता येईल त्या भाषेत त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरा जो आहे तो मॅक्स मुल्लर आहे। मॅक्स मुल्लरने सुद्धा याचं मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करताना बौद्ध धर्माचं मॅक्स मुल्लरने सुद्धा टीकेला मोठ्या प्रमाणे उत्तर देऊन बौद्ध धर्माला समर्थन केलेलं आहे। त्यानंतर 1817 मध्ये हा पहिला एपिसोड झाला, म्हणजे आपण म्हटलं की टीका कुणी केली आणि याचं समर्थन कुणी, तर 3 विद्वानांनी याच्यावरती टीका केली आणि 2 विद्वानांनी मोठ्या प्रमाणामध्ये पॉल कॅरस आणि मॅक्स मुल्लर यांनी बौद्ध धम्माचं आपल्याला हे आहे। मॅक्स मुल्लर हा बौद्ध धम्माचाही अभ्यासक होता आणि संस्कृतचा आणि ब्राह्मणी धर्माचाही मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासक होता। त्याला ओळखलं जातं भारतामध्ये की ब्राह्मणी धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये वैदिक धर्माचा अभ्यासक म्हणून त्याला ओळखलं जातं, परंतु बौद्ध धर्माचाही त्याने मोठ्या प्रमाणामध्ये समर्थनच केलेलं आहे आणि बौद्ध धर्मावरती सुद्धा त्याने लिखाण केलेलं आपल्याला आढळतं। 1817 मध्ये पश्चिमी देशात कुतूहल निर्माण करणारं पहिलं एक छोटंसं पुस्तक निर्माण झालं 1817 मध्ये। म्हणजे 1817च्या अगोदरपर्यंत कुठलंही पुस्तक पश्चिमी देशामध्ये निर्माण झालेलं नव्हतं। पहिलं जे 1817 मध्ये
पहिलं जे पुस्तक निर्माण झालं त्या पुस्तकाचं नाव होतं रिसर्चेस सर बुद्धो, म्हणजे रिसर्चेसचं स्पेलिंग, सरचं स्पेलिंग SUR आणि बुद्धोचं स्पेलिंग BUDDHOU, असं रिसर्चेस सर बुद्धो असं पहिलं 1817 मध्ये पहिलं पुस्तक निर्माण झालं. या पुस्तकाचा लेखक आहे मायकेल जीन फ्रँकॉइस ओझेरे. मायकेल जीन फ्रँकॉइस ओझेरे नावाचा हा पहिला लेखक आहे. हा लेखक कुठल्या देशातला आहे? हा फ्रेंचमन आहे, म्हणजे फ्रान्स देशामधला पहिला लेखक आहे. त्यामुळे हे जे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ते कुठं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं? ते फ्रान्समध्ये पहिलं जे पुस्तक आहे ते 1817 साली पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आता पाश्चिमात्य, म्हणजे आपण पहिलं पुस्तक पाहिलं टीका करणारा बुद्धा पाहिला. आता पाश्चिमात्य लोकांना बौद्ध धम्माकडे आकर्षित करणारा पहिला माणूस पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये, आपण सगळं जनरल घेतोय, कुठल्याही एका देशाचं घेत नाही. आता संपूर्ण पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये बौद्ध धम्माकडे आकर्षित करणारा, लोकांना आकर्षित, पाश्चिमात्य लोकांना आकर्षित करणारा जो पहिला माणूस आहे, तो पहिला माणूस कोण आहे? तर आपण पुस्तक करणारा पहिला माणूस आपण फ्रान्स मधला पाहिला, तसाच बौद्ध धम्माकडे आकर्षित करणारा जो पहिला माणूस आहे तो जर्मनी मधला आहे आणि त्याचं नाव आहे शॉपनहावर. शॉपनहावर हा जगात पाश्चिमात्य राष्ट्रातल्या लोकांना बौद्ध धम्माकडे आकर्षित करणारा पहिला माणूस होऊन गेलेला आहे. शॉपनहावरने सर्वात प्रथम 1819 मध्ये बुद्धिझमची प्रशंसा केलेली आहे. त्याबाबत जगताप हे लेखक लिहितात की त्यांचा जो आहे की द वर्ल्ड ॲज विल अँड रिप्रेझेंटेशन हा 1819 मध्ये ग्रंथ प्रकाशित झाला आणि या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये त्यांनी बौद्ध धम्माची काय केलेली आहे? प्रशंसा केलेली आहे. आता ही जी बौद्ध धम्माची प्रशंसा केलेली जरी असली तरी पहिल्या आवृत्तीमध्ये 1819 साली बौद्ध धम्माची प्रशंसा करताना मात्र त्यांना परिपूर्ण असं त्यांच्याकडे साहित्य नव्हतं. त्यामुळे थोडंसंच बौद्ध धम्माचं ज्ञान होतं, परंतु त्यांनी बौद्ध धम्माची प्रशंसा केली होती. त्यानंतर मात्र त्यांनी 1844 साली दुसरी आवृत्ती ज्यावेळेस याच ग्रंथाची काढली, म्हणजे कुठला ग्रंथ आहे? द वर्ल्ड ॲज विल अँड रिप्रेझेंटेशन हा जो ग्रंथ आहे याची दुसरी आवृत्ती, पहिली आवृत्ती 1819 ला काढली, दुसरी आवृत्ती 1844 ला काढली. त्यावेळेस मात्र त्यांनी बौद्ध धम्माचा परिपूर्ण अभ्यास केला होता. म्हणजे कोरियन असेल, चायनीज असेल, तिबेट असेल, या विविध देशातील बौद्ध जे साहित्य आहेत किंवा विद्वानांच्या बरोबरती मधल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून दुसऱ्या आवृत्तीमध्ये मात्र त्यांनी बौद्ध धम्माचं समर्थन हे सार्थकपणे किंवा ठामपणे बौद्ध धम्माचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी CP कोपेन लिखित द रिलिजन ऑफ बुद्धा हे 1857 साली पुस्तकावरती सुद्धा आपले मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर सिलोनमध्ये जाऊन, म्हणजे हा पहिला जो ग्रंथ आहे तो पहिला ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर 1821 मध्ये सिलोनमध्ये जाऊन ज्यांनी पाली भाषा शिकून बौद्ध धम्माच्या अभ्यासावरती, बालावतारावरती आधारित पाली व्याकरण लिहिलं गेलं, त्याचा जो अभ्यास केला त्याचं नाव RK रास्क आहे. त्यानंतरचा जो आहे तो 1821 मध्ये पाली शिकण्यासाठी पूर्वेकडील देशात फार पूर्वी पोहोचलेला सुपरिचित युरोपियन म्हणून RK रास्क नावाचा उच्च दर्जाचा डॅनिश विद्वान होता. त्याच्या स्मरणार्थ कोपनहेगन येथे रास्क फाउंडेशन निर्माण केले होते. तो सिलोनमध्ये 1821 मध्ये आला. तेव्हा सिलोनला ब्रिटिश साम्राज्यात सामील करून 6 वर्ष झाली होती. त्याने फक्त पालीचेच अध्ययन केले नाही तर तो सिंहली भाषाही शिकला. भूर्जपत्रावरील हस्तलिखितांचा मोठा संग्रह प्राप्त केला जो रॉयल डॅनिश अकॅडमीमध्ये रास्क संग्रहालयाचा भाग आहे. आपल्या देशात परतल्यानंतर त्याने बालावतारवर आधारित पालीचे व्याकरण लिहिले, ज्यात शिकाऊसाठी थोडा वाचनीय मजकूर आहे, परंतु ते प्रकाशित केले नाही. म्हणजे त्याने व्याकरणावरती, म्हणजे सिलोनमध्ये जाऊन अभ्यास करून त्यांनी बालावतारवरती व्याकरण लिहिले. हा कोण होता? हा डॅनिश होता. 1819 पाहिला नंतर आपण बघितलं 1821 मध्ये दुसरा ग्रंथ हा जे RK रास्क येतो. 1825 मध्ये बुद्ध चरित्र एशियाटिक जर्नलमध्ये ज्युलियन क्लप्रात द्वारा संपादक लेखक आयझॅक जेकब स्मीड यांचं जे होतं ते 1825 मध्ये
प्रकाशित झालेलं आहे. आता आपण युरोपामध्ये बौद्ध अभ्यासाची सुरुवात करणारी पहिली व्यक्ती कोण याचा अभ्यास या ठिकाणी करणार आहे. जसं अगोदर आपण पाहिलं तशाच प्रमाणे बौद्ध अभ्यासाची सुरुवात ही कोणी केली? हंगेरीचा जो विद्वान संशोधक होता त्याचं नाव जे आहे, म्हणजे युरोपात बौद्ध अभ्यासाची सुरुवात करणारी पहिली व्यक्ती हंगेरी ते तिबेट पायी प्रवास, म्हणजे हंगेरीपासून तिबेटपर्यंत ज्यांनी पायी प्रवास केला आणि युरोपामध्ये बौद्ध धम्माच्या अभ्यासाची सुरुवात ज्याच्यामुळे झाली त्याचं नाव आहे सोमाडिकोरस. हे त्याचं नाव आहे. कोणी सोमडिकोरस असा उच्चार करतं तर कोणी सोमाडिकोरस असा त्याचा उच्चार करतं. पाश्चात्य देश व व्यक्ती यांचे बुद्धिझमला योगदान या मराठी ग्रंथात जगताप लिहितात की एका हंगेरियन तरुणाच्या त्याच्या वंशाच्या मूळ वस्तीच्या शोधाकरताच्या खडतर प्रवासाच्या परिपाक त्याच्या बुद्धिझमच्या अभ्यासात आणि पाश्चिमात्य देशात त्या धम्माला केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानात झाला. म्हणजे तो तरुण म्हणजे अलेक्झांडर सोमाडिकोरस. 1784 ते 1842 या कालखंडात तो होऊन गेला. 1819 मध्ये हातात एक काठी, पाठीवर एक सॅक आणि खिशात फक्त 200 फ्लोरिन्स घेऊन दूरवरच्या पायी प्रवासाला आरंभ केला. त्याने भारतातून पश्चिम तिबेटमध्ये प्रवास करून अखेरचे लक्ष त्याचं इनर एशिया होतं, परंतु तो गाठू शकला नाही. म्हणजे हंगेरीपासून तो प्रवास करत करत भारतामध्ये पायी आला. भारतातून तो चालत चालत तिबेटमध्ये गेला. तिबेटमध्ये गेल्यानंतर त्याला एक मुरक्राफ्ट नावाचा इंग्लिश अधिकारी भेटला. या इंग्लिश अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर मात्र त्याला दोघांचं संभाषण झालं आणि दोघांचं संभाषण झाल्यानंतर या मुरक्राफ्ट अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की हा हुशार माणूस आहे, हा विद्वान माणूस आहे आणि कितीही हाल अपेष्टा असल्या तरी तो सहन करणारा माणूस आहे. आणि हा मुरक्राफ्ट होता, तो संशोधक होता, तो संशोधनाचं काम त्याच्याकडे होतं. त्यामुळे ह्या अलेक्झांडर सोमाडिकोरस हा हंगेरीवरून चालत आलेला आहे, याचा आपल्या संशोधनासाठी ब्रिटिश सरकारला याचा फायदा होऊ शकतो. म्हणून त्याने शिफारस करून या अलेक्झांडर सोमाडिकोरसला ब्रिटिश सत्तेमध्ये नोकरीला संशोधक म्हणून ठेवलं आणि त्याची नियुक्ती लडाखमध्ये केली. लडाखमध्ये नियुक्ती केल्यानंतर हा जो सोमाडिकोरस होता, लडाखमध्ये त्याने तिबेटियन भाषा, पहिली तिबेटियन भाषा पूर्णपणे शिकली. तिबेटियनचं संपूर्ण साहित्य त्याने याचा अभ्यास केला आणि तिबेटियन साहित्याचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर मग त्याने तिबेटियन व्याकरण पूर्णपणे निर्माण केलं. त्यामुळे याला मग संपूर्ण जगाला काय झालं की संपूर्ण जगाला याने अभ्यास केल्यामुळे संपूर्ण जगाला बौद्ध धम्माचं जे साहित्य आहे हे साहित्य संपूर्ण जगाला अभ्यासाला मोकळं करून देण्यासाठी याचा उपयोग झालेला आहे. तो येणेप्रमाणे असं म्हटलेलं आहे की लडाखमध्ये तो तिबेटीन भाषा शिकून सर्व साहित्याचा अभ्यास करून तिबेटीन भाषेचा कोश व व्याकरण तयार करून वैज्ञानिक जगात त्याने महत्त्वाचा शोध लावलेला होता. बंगालच्या सोसायटीच्या निमंत्रणावरून, म्हणजे हे जे त्यांनी सगळं शोध लावलेलं आहे ते शोध लावलेलं साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी बंगालची जी सोसायटी, एशियाटिक सोसायटीचा आपण अभ्यास केलेला आहे अगोदर, या सोसायटीच्या निमंत्रणावर त्याने कलकत्त्याला जाऊन ती जी त्यांनी हस्तलिखितं तयार केली होती ती अशी पुन्हा व्यवस्थित हस्तलिखितं तयार करून अधिकृत तिबेटन व्याकरण आणि तिबेटन इंग्रजी शब्दकोश हे त्याचं जे स्वतःचं अलेक्झांडर सोमडिकोरस याचं पहिलं हे व्याकरणाचं जे शब्दकोशाचं आणि व्याकरणाचे जे पुस्तक आहे हे 1834 मध्ये प्रकाशित झालं. संपूर्ण वैज्ञानिक जगताने त्याची स्तुती केली, कारण पाश्चिमात्य जगताला बुद्धिझम समजण्यासाठी त्याच्या अभ्यासाचा उपयोग झाला. कारण त्याने व्याकरण लिहिलं आणि त्यांनी शब्दकोश तयार केला. शब्दकोश आणि व्याकरण म्हणजे तिबेट इंग्रजी शब्दकोश तयार झाला की तिबेटियन भाषा वाचणं सोपं झालं, तिबेटी शब्द सोपं झालं. व्याकरण केलं की संपूर्ण बाराखडी किंवा या सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे याचं जे संशोधन झालं ते संपूर्ण वैज्ञानिक जगताने खूप आनंद व्यक्त केला आणि त्याचा संपूर्ण जगामध्ये सत्कार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाला. हंगेरीचा विद्वान संशोधक सोमडिकोरस
युरोपात बौद्ध अभ्यासाची सुरुवात हंगेरी ते तिबेट पायी प्रवास करतो. युरोपात बौद्ध अभ्यासाची याच्यामुळे सुरुवात होते. तिबेटी व्याकरणाची नियमावली इंग्रजीत त्याने केली. तिबेटी इंग्लिश शब्दकोश त्याने तयार केला. संस्कृत, पाली, तिबेटी, चीनी भाषांचा अभ्यास याच्यामुळे युरोपातील सगळ्या विद्यापीठामध्ये अभ्यास सुरुवात झाला. कारण याने व्याकरण तयार केल्यामुळे या सगळ्या भाषा शिकण्यासाठी सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसतो. आता आपण जसा अलेक्झांडर सोमडीकोरस पाहिला तसाच बुद्धिझमला योगदान करणारी पाश्चात्य देशातली हा पहिला व्यक्ती होता ज्याने व्याकरण तयार केलं आणि अभ्यासाची सुरुवात करून दिली. तसा दुसरा जो व्यक्ती आहे तो दुसरा व्यक्ती ब्रिटन मधले आहे आणि ब्रिटन मधल्या व्यक्तीचं नाव आहे ब्रेन हॉजसन. बुद्धिझमला योगदान करणारी पाश्चात्य राष्ट्रातील सोमडीकोरसच्या नंतर जर दुसरी कुठली व्यक्ती असेल तर तिचं नाव आहे ब्रेन हॉजसन. हा जो ब्रेन हॉजसन होता हा नेपाळमध्ये 20 वर्ष ब्रिटिश सरकारी अधिकारी होता. 1830 ला स्केच ऑफ बुद्धिझम फ्रॉम द बुद्धा स्क्रिप्चर ऑफ नेपाळ रॉयल एशियाटिक सोसायटीच्या 1830च्या नियतकालिकामध्ये त्याने हे संपूर्ण लिहिलेलं होतं. म्हणजे नेपाळ मधला जो बुद्धिझम आहे किंवा स्केच ऑफ बुद्धिझम फ्रॉम द बुद्धा स्क्रिप्चर ऑफ नेपाळ याच्यावरती सिरीज त्यांनी 1830 साली लिहिलेली होती. त्यानंतर त्यांनी काय केलं तर संस्कृत मधील बुद्धिस्ट वाङ्मयाचा संग्रह जो आहे तो संपूर्ण संग्रह लंडनला पाठवला, पॅरिसला पाठवला आणि कलकत्त्याच्या ग्रंथालयांना दान केला. त्यामुळे 1828 मध्ये त्यांनी रॉयल एशियाटिक मध्ये याच्यावरती खूप लेख लिहिले. त्यामुळे लंडन, पॅरिस, कलकत्ता यामध्ये त्याला जे नेपाळमध्ये जे संपूर्ण संस्कृत साहित्य बौद्ध धम्माचं मिळालं होतं ते त्यांनी लंडनला सादर केलं, पॅरिसला सादर केलं आणि कलकत्त्याच्या ग्रंथालयाला सुद्धा त्यांनी सादर केलं. त्यामुळे जो संपूर्ण विश्वविद्यापीठामध्ये अभ्यास जो सुरू झाला होता युरोप खंडातल्या अलेक्झांडर सोमडीकोरस याच्या माध्यमातून त्याला सपोर्टिंग संपूर्ण जे साहित्य आहे ते पाठवण्याचं काम जे आहे त्या ब्रिटन मधला सरकारी अधिकारी जो नेपाळमध्ये नियुक्त होता त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. तर त्यानंतर तिसरा जो व्यक्ती आहे बौद्ध धम्माला यांनी वैज्ञानिक आधार प्रदान करणारा जो तिसरा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे फ्रेंच विद्वान जो आहे युजीन बर्नॉप. हा अतिशय महत्वाचा आहे. हा तिसऱ्या व्यक्तीनं पाश्चात्य राष्ट्रातल्या योगदानासाठी काय काम केलेलं आहे तर बौद्ध अभ्यासाला वैज्ञानिक आधार प्रदान करणारं याला म्हटलं जातं. आणि सम्राट अशोकाच्या शब्दाचा अर्थ लावणारा म्हणजे सम्राट अशोक कोण किंवा प्रियदर्शी आपण जो शब्द म्हटला त्या शब्दाचा व्यवस्थित अर्थ लावणारा जर कुठला विद्वान असेल तर तो फ्रेंच विद्वान युजीन बर्नॉप आहे. आपण याचा अगोदरही संबंध पाहिलेला आहे. 1801 ते 1852 अशी त्याची कारकीर्द आहे. भारतातील बुद्ध धम्माच्या इतिहासाची ओळख हा त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यानंतर सद्धर्म पुंडरीक सूत्राचे सुद्धा त्यांनी भाषांतर केलेलं आहे. बौद्ध अभ्यासाला वैज्ञानिक आधार युजीन बर्नॉपने दिलेला आहे. बुद्धिझमच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी हॉजसनच्या संग्रहाचा आधार घेतलेला होता. जे ब्रेन हॉजसन जो नेपाळमध्ये होता त्यांनी संपूर्ण जे साहित्य होतं ते संपूर्ण साहित्य फ्रान्स म्हणजे पॅरिसला पाठवलं, लंडनला पाठवलं, कलकत्त्याला पाठवलं. त्यामुळे एकत्रितपणे जे साहित्य होतं या साहित्याचा आधार जो आहे तो युजीन बर्नॉप यांनी घेतलेला आहे. 1826 मध्ये त्यांनी ईसाई सूर इज पाली, आता ईसाईचं स्पेलिंग ESSAI, सरचं स्पेलिंग SUR, ले आणि PALI म्हणजे ईसाई सर ले पाली नावाचा 1826 मध्ये त्याने ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर 1834 आपण म्हटलं की 1834 हे जे साल आहे हे बौद्ध इतिहासामध्ये, सिंहल इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये आणि जगाच्या इतिहासामध्ये आणि सम्राट अशोकाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून किंवा सम्राट अशोकाची ओळख होण्याच्या दृष्टिकोनात जे महत्त्वाचं आहे ते जे 1834 साल आहे ते हा जो फ्रेंच विद्वान आहे युजीन बर्नॉप याच्या दृष्टिकोनातून म्हणजे याच्यामुळे ते साल महत्त्वाचं झालेलं आहे. त्यामुळे 1834 साली काय झालं होतं तर एक म्हणजे अशोकाच्या शिलालेखाचा अर्थ जो आहे तो जेम्स प्रिन्सेपनी वाचून दाखवला की 1800 जे अशोकाने शिलालेख लिहिलेले आहेत याचा लिपीशास्त्र जेम्स प्रिन्सेप आहे त्यांनी ते सगळं साहित्य वाचलेलं होतं. पण त्या साहित्यामध्ये देवनाम प्रियदर्शी हे कोण याचा मात्र अर्थ अजिबात
लागत नव्हता आणि तो अर्थ लावण्याचं जे काम आहे ते युजीन बर्नाप याने केलेलं आहे। हा युजीन बर्नाप यांनी कसं केलेलं आहे तर हा युजीन बर्नापने म्हणजे श्रीलंकेमध्ये जो महावंश ग्रंथ होता आणि त्या महावंश ग्रंथामध्ये सम्राट अशोकाचा जो संदर्भ होता आणि त्या ग्रंथामध्ये देवानाम प्रिय प्रियदर्शी हे सम्राट अशोकाला म्हटलेलं आहे भारतामध्ये। हा जो संपूर्ण संदर्भ आहे हा संपूर्ण संदर्भ महावंश ग्रंथाचं पाली भाषेतून ते ट्रान्सलेशन ज्यावेळेस झालं आणि ते ट्रान्सलेशन झाल्यामुळे तिथं जो संदर्भ मिळाला तो संदर्भ युजीन बर्नापने कुणाला सांगितला, जेम्स प्रिन्सेपने सांगितला आणि मग क्लिअर झालं की देवानाम प्रियदर्शी राजा जो कोण आहे तो भारतातला सम्राट अशोक आहे। अगोदर ते म्हणत होते बुद्ध असू शकतो का किंवा श्रीलंकेचा तिसरा राजा असू शकतो का, हे कन्फ्युजन झालं होतं। हे कन्फ्युजन दूर जे आहे ते युजीन बर्नाप यांच्या माध्यमातून झालं। सिलोन मधील महान बकर महावंश ज्यात राजा प्रियदर्शी या नावाचा सूचक उल्लेख येतो आणि प्रियदर्शी हाच अशोक असल्याची ओळख पटवतो। 1837 मध्ये एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे सिलोन संधी सेवेतील जॉर्ज टर्नरने महावंशातील 100 प्रकरणापैकी 38 प्रकरणांचं पाली भाषेत नोंद केलेल्या थोड्या बुद्धाच्या प्रवचनांचे भाषांतर केलेलं होतं। टर्नरने महावंशांचे भाषांतर केले व या प्रकाशनाने पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली। म्हणजे याचे जे अर्थ लावायचे होते हे अर्थ लावण्यासाठी महावंश ट्रान्सलेशन झाल्यानंतर आपण बघितलं की महावंश ग्रंथ जरी श्रीलंकेचा असला तरी संपूर्ण इतिहास कुठला आहे, संपूर्ण इतिहास भारताचाच आहे, संपूर्ण इतिहास सम्राट अशोकाचाच आहे। त्यामुळे त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन झालं आणि संपूर्ण जगामध्ये सम्राट अशोक कोण, भारतातला बुद्धिझम काय, बुद्ध काय हे जगाला कळायला मदत झाली आणि खळबळ मोठ्या प्रमाणामध्ये माजली ते टर्नर आणि युजीन बर्नाप यांच्या माध्यमातून। त्यानंतर आपण बघूया पाली भाषेतील पाश्चिमात्य देशातील पहिलं जे पुस्तक आहे, हा पहिलं पुस्तक ज्याने लिहिलं गेलं किंवा ज्याच्या माध्यमातून प्रकाशित झालं तो पहिला जो आहे तो डेन्मार्कचा विद्वान आहे, त्याचं नाव व्हिगो फॉस्वॉल। हे पहिलं पुस्तक जे पाश्चात्य राष्ट्रामध्ये लिहिलं गेलं तो जो विद्वान होता त्याचं नाव व्हिगो फॉस्वॉल आहे। 1840 मध्ये एक पुस्तक लिहिलं गेलं डॅनिश विक्शन एनियल वेस्टरगार्ड द्वारा कॅटलॉग नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं पण ते परिपूर्ण नव्हतं। 1848 मध्ये फ्रेडरिक स्पॅगेल द्वारा ॲनाडोटा पालिका पुस्तक लिहिलं गेलं, हेही पुस्तक पूर्ण नव्हतं। त्यात सुत्त निपातावर फक्त थोड्याशा नोट्स होत्या। परंतु 1855 मध्ये डेन्मार्कचे व्हिगो फॉस्वॉल द्वारा 1855 मध्ये रोमन लिपीत प्रथमच संपूर्ण धम्मपदाची पहिली आवृत्ती लॅटिन भाषेमध्ये 1855 साली प्रकाशित करण्यात आलं संपूर्ण धम्मपद। त्यामुळे हे जे संपूर्ण श्रेय जातं की पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जर पहिलं पुस्तक म्हणजे ही एक योगायोगाचीच गोष्ट असू शकते की बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचे संपूर्ण सार आपल्याला धम्मपदात मिळतात आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये जर सर्वात पहिलं कुठलं पुस्तक परिपूर्ण पुस्तक म्हणून प्रकाशित झालं असेल तर 1855 साली व्हिगो फॉस्वॉल याच्या माध्यमातून हे पुस्तक धम्मपदाचं जे आहे ते मात्र पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये प्रथम प्रकाशित झालेलं आहे। त्यानंतर 1875 साली एक पुस्तक म्हणजे जे आज जगप्रसिद्ध आहे की पाली इंग्रजी जी डिक्शनरी आहे ही जी निर्माण झाली तो रॉबर्ट चाइल्डर्स किंवा कोणी चिल्ड्रन्स म्हणतात किंवा चाइल्डर्स असा त्याचा उल्लेख केला जातो। 1871 मध्ये सॅम्युएल बिल द्वारा केटेना ऑफ बुद्धिस्ट स्क्रिप्चर फॉर द चायनीज हे सुद्धा पुस्तक प्रकाशित करण्यात आलं। 1878 साली त्यानंतर साली रॅक हिल तिबेटी ग्रंथाच्या आधारे पुस्तकं प्रकाशित करण्यात आले। त्यामुळे 1855 नंतर पुस्तकं प्रकाशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली। सुरुवातीची सर्व पुस्तकं ही ख्रिश्चन संस्थांनी मदत करून किंवा ख्रिश्चन संस्थांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली होती। परंतु त्यानंतर आपण जर बघितलं तर सर्वात जगप्रसिद्ध पुस्तक कुठलं आहे तर सर एडविन अर्नाल्ड द लाईट ऑफ आशिया हे जे पुस्तक प्रकाशित झालं हे 1879 साली हे पुस्तक प्रकाशित झालं। हे सर एडविन अर्नाल्ड जे आहेत हे भारतामध्ये
पुण्याचं जे डेक्कन कॉलेज आहे, या पुण्याच्या डेक्कन कॉलेज जे आर्किओलॉजिकल कॉलेज आहे पुरातत्वाचं, त्यामध्ये प्रिन्सिपॉल म्हणून आलेले होते. आणि यांनी हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे जगप्रसिद्ध पुस्तक झालेलं आहे, ते सर एडविन अर्नाल्ड द लाईट ऑफ एशिया, 5व्या शतकातील थेरवादी आणि महायानी परंपरेचं जे ललित विस्तार ग्रंथ आहे, या ललित विस्तार ग्रंथावरती आधारित हे महाकाव्य आहे. म्हणजे जे लाईट ऑफ एशिया हा जो ग्रंथ आहे, यांनी हे एक प्रकारचं ट्रान्सलेशनच केलेलं आहे. हे कशावर आधारित आहे तर ललित विस्तार हे जे काव्य आहे मूळ पालीमधलं, हे 5व्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये दोन्ही तत्वज्ञान आहे, थेरवादाचं पण आहे आणि महायानाचं पण आहे. तर या दोन्ही तत्वज्ञानावर आधारित असलेला ललित विस्तार जो ग्रंथ आहे 5व्या शतकातला, त्या ललित विस्तार या ग्रंथाच्या आधारे लाईट ऑफ एशिया हे एडविन अर्नाल्डने जे पुस्तक लिहिलं 1879 साली, हे पुस्तक जगप्रसिद्ध झालं. आणि मी म्हटलं की त्याच्या सुरुवातीलाच 10 लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या. लाईट ऑफ एशियामुळे इंग्लिश लोकांमध्ये बुद्ध धर्माविषयी फार कुतूहल निर्माण झालं. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामध्ये या ग्रंथाने खूप कुतूहल निर्माण केलं. लाखो प्रती खपल्या जातात, याच्यावरूनच आपल्याला तो मेसेज आपल्याला मिळतो. युरोप व अमेरिकेमध्ये 10 लाखापेक्षा जास्त प्रती छापल्या गेल्या. 1885 मध्ये, म्हणजे 79 साली पुस्तक प्रकाशित झालं बघा. 1885 मध्ये इंग्लंडमध्ये 60 आवृत्ती निघाल्या आणि अमेरिकेमध्ये 80 आवृत्ती निघाल्या. म्हणजे हे पुस्तक जगामध्ये किती प्रसिद्ध झालेलं आहे याच्यावरून आपल्याला त्याचा अंदाज येतो. 1856 मध्ये ते पुणे येथे डेक्कन कॉलेज ऑफ आर्किओलॉजीचे प्रिन्सिपल म्हणून आलेले होते. मुंबई विद्यापीठाचे पण फेलो म्हणून ते होते. लाईट ऑफ एशिया हे बुद्ध जीवनावरील महाकाव्य आहे. यांची एक मोठी गोष्ट घडलेली, या पुस्तकाच्या माध्यमातून अनागरिक धर्मपाल भारतामध्ये कसे आले ते यांच्या ह्या व्यक्तीच्या माध्यमातून आले. 1885 मध्ये लाईट ऑफ एशियाचे हे जे लेखक आहेत एडविन अर्नाल्ड, हे महाबोधी विहार बघायला गेले होते, म्हणजे बुद्धगयाला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्याबरोबर 1-2 अधिकारी घेतले होते. पण महाबोधी विहाराची त्यांनी जी अवस्था पाहिली आणि तिथली जी सगळी परिस्थिती पाहिली, त्यामुळे त्यांना खूप दुःख झालं, त्यांना खूप वाईट वाटलं. आणि त्यांनी ब्रिटिश सरकारला त्यावेळेच्या पत्र सुद्धा लिहिलं की हे जे महाबोधी विहार जे आहे, हे महाबोधी विहाराची संपूर्ण मॅनेजमेंट, जी आज आपली देशामध्ये मागणी होती ना की बौद्धांच्या ताब्यात ते मिळालं पाहिजे, तर तशी मागणी त्यावेळेस त्यांनी स्वतः केली की याचं जो मेंटेनन्स आहे आणि इथली परिस्थिती बघून मला फार दुःख झालेलं आहे आणि बौद्ध धर्मियाच्या ताब्यामध्ये हे महाबोधी विहार दिलं पाहिजे, असं निवेदन एडविन अर्नाल्ड यांनी 1885 साली त्यावेळेसच्या ब्रिटिश सरकारला सुद्धा सादर केलेलं आहे. ब्रिटिश सरकारने त्यांना KCIEE नावाचा एक किताब दिला होता. 1904 मध्ये यांचं निधन झालं होतं. अंग्रेजी एडविन अर्नाल्ड सारनाथ व बोधगयेची स्थिती पाहून दुःखी झाले व ही परिस्थिती त्यांनी द टेलिग्राफमध्ये लिहिली. टेलिग्राफमध्ये संपूर्ण लेख लिहिला या परिस्थितीवरती. हा जो टेलिग्राफ इंग्रजीतला लेख जो आहे की बुद्धगयेची अशी अशी परिस्थिती आहे आणि तिथली परिषद अतिशय दुःखद आहे, हा जो टेलिग्राफ मधला लेख वाचून महाबोधी विहाराची स्थिती सुधारण्याचा संकल्प करून अनागरिक धर्मपाल भारतामध्ये आलेले आहेत. म्हणजे अनागरिक धर्मपाल 1891 साली भारतामध्ये येतात, महाबोधी सभेची स्थापना करतात आणि महाबोधी म्हणजे बोधी महाविहार जे आहे बुद्धगयेचं, हे मुक्ती आंदोलन 1891 सालापासून चालू करतात. याची संपूर्ण प्रेरणा त्यांना कुठून मिळाली तर सर एडविन अर्नाल्ड लाईट ऑफ एशियाचे जे लेखक आहेत, जो 1879 साली लाईट ऑफ एशिया ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर त्यांनी 1885 साली बुद्धगयाची पाहणी केली. त्या पाहणी केल्यानंतर तिथल्या परिस्थितीला पाहून दुःख झालं. त्यांनी ब्रिटिश सरकारला निवेदन केलं, पण ही परिस्थिती त्यांनी द टेलिग्राफमध्ये लिहिली. त्या टेलिग्राफमधली संपूर्ण बातमी वाचल्यानंतर अनागरिक धर्मपालाला श्रीलंकेमध्ये दुःख झालं आणि ती प्रेरणा घेतली की मी बुद्धगयेला जाऊन बुद्धगयेची मुक्ती करणार आणि बुद्धगयेमध्ये संपूर्ण जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळावं आणि त्याचा प्रॉपर मेंटेनन्स व्हावा आणि हे सगळं कार्य करण्याचा संकल्प करून अनागरिक धर्मपाल भारतामध्ये येतात, महाबोधी सभेची स्थापना करतात आणि बुद्धगया मुक्तीचं आंदोलन त्यांच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू झालेलं आहे. याच्याबद्दल पुरातत्व इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह
काय म्हणतात ते पहा. एक अंग्रेज एडविन अर्नॉल्ड पूना महाराष्ट्र के गवर्नमेंट कॉलेज में प्रिंसिपल बनकर आए और अपना 7 वर्ष का समय पूरा कर 1961 में वापस चले गए. इन्हीं 7 वर्ष के दौरान उन्होंने सारनाथ और बोध गया का भ्रमण किया था, जिसको देखकर वे बहुत दुखी हुए थे. इसी का विभत्स वर्णन उन्होंने अपने अखबार द टेलीग्राफ में लिखकर वर्णन किया था. इस अखबार के आप पहले एसोसिएटेड संपादक भी थे और बाद में 40 वर्ष तक लगातार संपादक भी बने रहे. इसी अखबार में बोध गया की दयनीय स्थिति को पढ़कर अनागरिक धर्मपाल ने भारत आने का निर्णय लिया था कि मैं भारत जाऊंगा और गौतम बुद्ध के देश को बोध गया को संवारूंगा. इन्हीं एडविन अर्नॉल्ड जिसके लेखों ने अनागरिक धर्मपाल को प्रेरित किया था और सन 1979 में एक विश्व प्रसिद्ध पुस्तक द लाइट ऑफ एशिया, जिसका अर्थ होता है एशिया का प्रकाश नामक काव्यात्मक ग्रंथ लिखा था, जिसकी ख्याति आज तक बनी हुई है. बाद में अर्नॉल्ड साहब भी महाबोधी सोसायटी के संस्थापक बने थे. म्हणजे हे जे पुस्तक किंवा एडविन अर्नॉल्ड किंवा हा जो इतिहास आहे, हा इतिहास किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर म्हणजे एडविन अर्नॉल्डची माहिती पाहिल्यानंतर आता आपण माहिती पाहणार आहोत की ज्यांनी पालीच्या अभ्यासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य 40 वर्ष किंवा संपूर्ण आयुष्य ज्यांनी समर्पित केलं ते जगप्रसिद्ध नाव आहे ते म्हणजे T.W. रीस डेव्हिस हे आहे. यांचा जन्म 12 मे 1843 मध्ये लंडन येथील कोल्चेस्टर येथे झाला. यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सिलोनमध्ये ते सनदी नोकर असताना पाली शिकण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. म्हणजे सिलोनमध्ये ते जज म्हणून आले होते. जजमध्ये आल्यानंतर त्यांना पाली शिकण्याची त्यांच्याकडे एक अशी केस आली होती आणि ती जमिनीची केस होती आणि त्या जमिनीच्या केसमध्ये जी कागदपत्र होती ती पालीमध्ये होती. मग त्याचा जो त्यांना निकाल द्यायचा होता तर तो निकाल कसा देणार, त्यामुळे पाली शिकायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट निर्माण झाला आणि पुढे एवढा इंटरेस्ट निर्माण झाला की त्यांनी आपली ही नोकरी सोडली आणि पालीचाच अभ्यास किंवा पालीचं शिक्षण घेण्यासाठी पाली शिकण्यासाठी त्यांनी आपलं जीवन पुढे समर्पित केलं. त्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर अमेरिकेमध्ये त्यांना निमंत्रण गेले व निमंत्रण गेल्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले होते व तिथे त्यांनी जाहीर केलं की पालीच्या अभ्यासासाठी मी संस्था स्थापन करणार आणि पालीटेक सोसायटीची स्थापना त्यांनी लंडनमध्ये आल्यानंतर त्यांनी केलेली आहे. पाली भाषा युरोप व अमेरिकेमध्ये लोकप्रिय करण्यासाठी यांनी अति परिश्रम केलेलं आहे आणि 150 पेक्षा जास्त ग्रंथाचं पाली भाषेतून इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पाली भाषेतील ग्रंथ रोमन लिपीत छापले, त्यामुळे पाश्चिमात्यांची रोमन लिपीच्या बाबत किंवा इंग्रजी लिपीच्या व्यतिरिक्त जी भीती होती ती भीती सुद्धा यांच्यामुळेच गेली. 1892 साली हे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथे बौद्ध वाङ्मया विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती त्यांची झाली. त्यामुळे लंडन युनिव्हर्सिटीमध्ये बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक अभ्यासाला बौद्ध धम्माचा विषय होता, त्याचे हे पहिले प्राध्यापक झालेले आहेत. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. 1894 साली मिस फोर्बे यांच्याशी विवाह झाला आणि मिस फोर्बे आणि या दोघांनी विवाहाच्या नंतरचं संपूर्ण जे आयुष्य आहे हे पाली भाषेचा अभ्यास आणि पालीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी संपूर्ण ग्रंथ बौद्ध धम्माचे दोघाही पती पत्नींनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे. यांची प्रचंड ग्रंथ संपदा आहे, त्याचे मी आता इथं यादी वाचत नाही, पण रीस डेव्हिस नावाने आपण जर ग्रंथ पाहिले तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिग्निकाय असेल किंवा सुत्तनिपात असेल, सॅक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावानी मालिका त्यांनी काढलेली आहे. विविध ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेले आहे. पाली भाषा आणि बौद्ध धम्माचे हे गाढे अभ्यासक थॉमस विल्यम रीस डेव्हिस हे नाव बौद्ध धर्माच्या अभ्यासकांना जगामध्ये चांगले परिचित आहे. 19व्या शतकात होऊन गेलेल्या अग्रगण्य विद्वानापैकी ते एक होते. त्यांची तुलना फक्त मॅक्स मुल्लर यांच्याशीच होऊ शकते, कारण हे दोन्ही विद्वान समकालीन आणि एकमेकाचे सहकारी होते.
मॅक्स मुल्लर हे संस्कृत भाषेचे विद्वान होते व ब्राह्मणी धर्माचा त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास होता, तर रीस डेव्हिस हे पाली भाषेचे व बौद्ध धर्माचे गाढे विद्वान होते. हे दोघेही सारख्याच विद्वत्तेचे होते, पण मॅक्स मुल्लर हे संस्कृतीचे व ब्राह्मणी धर्माचे अभ्यासक असल्यामुळे भारतात त्यांचे नाव व कार्याबद्दल पुढच्या पिढ्यांच्या आठवणीत राहावे म्हणून पुणे शहरामध्ये मॅक्स मुल्लर भवन नावाचे स्मारक उभारलेले आहे. परंतु रीस डेव्हिस हे पालीचे विद्वान व बौद्ध धम्माचे अभ्यासक असल्यामुळे त्यांचे स्मारक सोडाच, पण सर्वसामान्यांना त्यांचे नावही परिचित नाही. याचा विचार बौद्ध अनुयायांनी करणं आवश्यक आहे. रीस डेव्हिस हे इंग्लंड आणि युरोप मध्ये पाली आणि बौद्ध धम्माचा परिचय करून देणारे 19व्या शतकातील अग्रगण्य विद्वानापैकी एक विद्वान आहेत. यांच्यावरती आशिया खंडामध्ये चरित्र लिहिण्याचा प्रयत्न झाला. तो दी जेनिसिस ऑफ ॲन ओरिएंटलिस्ट हा त्यांच्या जीवनावरचा एक ग्रंथ श्रीलंकेच्या यल आनंद विक्रमरत्ने यांनी 1984 साली लिहिलेला आहे. 1881 साली त्यांनी पालीटेक्स सोसायटीची स्थापना केली आणि पालीटेक्स सोसायटीची स्थापना करण्याचा उद्देशच होता हिनयानी म्हणजे थेरवादी पाली त्रिपिटक आणि त्यावरती टीका ग्रंथ म्हणजे मूळ पाली त्रिपिटक आहे आणि त्यावरचे जे टीका ग्रंथ आहे यांचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये पालीटेक्स सोसायटीची स्थापना करून शेवटच्या श्वासापर्यंत यांनी त्यावरती काम केलेलं आहे. त्यांची पत्नी कॅरोलिना रीस डेव्हिस हिने व ते शेवटपर्यंत कार्य केलं. त्याच्यानंतर कॅरोलिना रीस डेव्हिस यांच्या शिष्या डॉक्टर I.B. हर्नर यांनी सोसायटीचं काम केलेलं आहे. त्यामध्ये पालीटेक्स सोसायटीने एकंदरीत 154 ग्रंथ ट्रान्सलेट केले आणि 78 भाषांतर केलेली आहेत. त्यानंतर 1878 साली प्रोफेसर T.W. रीस डेव्हिस यांना अ स्केच ऑफ लाईफ अँड टीचिंग ऑफ गौतम बुद्धा हे सुद्धा त्यांनी 1878 साली प्रकाशित केलेलं होतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुरातत्व इतिहासकार हे रीस डेव्हिस यांच्याबद्दल लिहितात कि कनिंघम की भांति रीस डेव्हिस ने बुद्धिज्म के लिए अनेक काम किए हैं. रीस डेव्हिस सिविल सर्विस पास किए, सिलोन में मैजिस्ट्रेट 1864 में बने. जब वे गाल्ल में मैजिस्ट्रेट थे तब एक बुद्ध विहार की जमीन से संबंधित मुकदमा उनकी अदालत में आया. जमीन की दस्तावेज जिसे सबूत के रूप में पेश किया था वह दस्तावेज पाली भाषा में था और लिपि प्राचीन थी. मैजिस्ट्रेट रीस डेव्हिस बगैर समझे तथा बगैर पढ़ फैसला दे भी तो कैसा दे. आज के तो मैजिस्ट्रेट थे ही नहीं कि बुद्ध विहार का फैसला हवा हवाई दे देते. सो उन्होंने पाली सीखी और समझी. पाली उन्होंने इतनी सीखी और समझी कि वो 1882 में यूनिवर्सिटी ऑफ लंदन में पाली के प्रोफेसर हो गए. पाली सीखने के बहाने रीस डेव्हिस ने उन्होंने बौद्ध धम्म और बौद्ध भारत पर केंद्रित कई पुस्तकों लिखी. ए मैन्युअल ऑफ बुद्धिज्म, जातक कथाएं, विनय टेक्स्ट, बुद्धिस्ट इंडिया, बुद्धिज्म इट्स हिस्ट्री एंड लिटरेचर आदि उनकी विख्यात पुस्तकें भारत में और पूरी दुनिया में प्रसिद्ध है. त्यामुळे रीस डेव्हिस त्यांची पत्नी कॅरोलिना रीस डेव्हिस यांनी जे पाली साहित्यावरती संपूर्ण आयुष्यामध्ये म्हणजे जेवढं लेखन जेवढे ग्रंथ रीस डेव्हिस यांनी लिहिलेले आहेत त्याच्याही पेक्षा जास्त ग्रंथ त्यांची पत्नी कॅरोलिना रीस डेव्हिस यांनी सुद्धा आपल्या आयुष्यात, कारण त्या सुद्धा एक लंडन विद्यापीठामध्ये प्राध्यापिकाच होता आणि त्यांचाही तेवढाच अभ्यास मोठ्या प्रमाणात होत्या. ते त्यांच्या विद्यापीठामध्ये एवढ्या प्रसिद्ध होत्या की त्या कॉलेजच्या आणि त्या विद्यापीठाच्या प्रमुखांनी असं म्हटलेलं आहे की कॅरोलिना तिथे आहेत म्हणून जगातले विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. एवढं त्यांचं शिकवण्याची हातोटी होती किंवा त्या शिकवण्यामध्ये प्रसिद्ध सुद्धा कॅरोलिना रीस डेव्हिस ह्या होत्या. त्यामुळे म्हणतात की त्यांनी मग कॅरोलिना रीस डेव्हिसनी I.B. हॉर्नर ह्या त्यांच्या शिष्या होत्या यांच्याकडे ही सोसायटी सुपूर्द केली आणि त्यानंतर पालीचा पूर्णपणे अभ्यास झाला. त्यामुळे हे जे सगळे विद्वान होऊन गेले हे विद्वान आपण पाहिले हे प्रत्येक देशातला एक एकच विद्वान आहे. कोणी व्याकरणाचा अभ्यास केलेला आहे,
तर कुणी त्याला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे, तर कुणी पालीचं संपूर्ण ट्रान्सलेशन करण्यासाठी जीवन समर्पित केलेलं आहे. यांचं संपूर्ण पाश्चात्य राष्ट्रामध्ये देवाणघेवाण त्या इंग्रजी भाषेमध्ये झालेले आपल्याला आढळतं आणि संपूर्ण पाश्चात्य राष्ट्र मिळून संपूर्ण बौद्ध धर्माच्या साहित्याचा अभ्यास झालेला आहे. आता आपण थोडक्यामध्ये जर्मनीमध्ये कसा झाला किंवा ही जी राष्ट्र होती इथं कशा पद्धतीने त्याचा झालेला आहे हे एक एक मिनिटामध्ये पाहण्याचा अभ्यास करणार आहे. जर्मनीमध्ये बुद्धिझमचा अभ्यास आणि त्यानुसार आचरण शब्दशः आणि परिपूर्णतेने करण्यात येते. हर्मन ओल्डेनबर्ग यांचे नाव पाली बुद्धिझमच्या क्षेत्रातील आरंभीचा विचारवंत म्हणून प्राधान्याने घेतले जाते. जर्मनी मधला पहिला कोण? हर्मन ओल्डेनबर्ग याचे नाव घेतले जाते. त्यानंतर कार्ल युजिन नाउमेन ज्याने बुद्धिझमच्या जुन्या टीकाकारांचा उल्लेख मूर्ख व्यक्ती असा केलेला आहे. त्याने बहुतांशी पाली धम्मग्रंथाचे जर्मन भाषांतर केलेले आहे. त्यानंतर विल्यम गँगर महावंश आणि चूल्यवंश या ग्रंथाचं यांनी भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर पॉल डहालके, जॉर्ज ग्रीम, कार्ल सिडनेस्कर आणि फ्रेडरिक झिरमन हे बुद्धिस्ट विषयावरचे फक्त लेखक नव्हते, तर त्यांनी बुद्धिस्ट जीवन प्रणाली विचारात आणलेली होती. जर्मनीमध्ये प्रमुख शहरामध्ये आणि नगरामध्ये बुद्धिझमच्या अभ्यासासाठी जीवन पद्धती अवलंबण्यासाठी केंद्र सुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे. बर्लिनमध्ये बुद्धिस्ट विहार सुद्धा प्रसिद्ध आहे. इथेच फ्रेडरिक मॅक्स मुल्लर आपण म्हणतो तो सुद्धा जर्मनीचाच आहे. सीआर लॅनमन हा सुद्धा जर्मनीचा एक प्रसिद्ध विद्वान होऊन गेला. त्यानंतर फ्रान्स जे राष्ट्र आहे, फ्रान्समध्ये महायानाचा अवलंब केला. या क्षेत्रातील अग्रस्थानी असलेला विचारवंत त्याचं नाव आहे सिल्वन लेवी, हे नाव त्याचं आहे. त्याने दुर्मिळ महायानी सूत्र शोधून काढली आणि त्याच्या भाषांतरासहित प्रकाशित केली. हुशार शिष्य परंपरेद्वारा आजही ती फ्रेंच परंपरा यशस्वीरित्या चालू राहिलेली आहे. बेल्जियममध्येही महायाना पंथाचाच अवलंब केला आहे. महान बेल्जियम प्रोफेसर लुईस डिलावाली पौसिन हा सिल्वियन लेवीच्या फ्रेंच स्कूलचा अनुयायी आहे. इशिने लामोटी हा त्याचा विद्यार्थी महायानी संस्कृत सूत्राच्या फ्रेंचमध्ये केलेल्या भाषांतराचा विद्वान भाषांतरकार होय. त्यानंतर डेन्मार्कमध्ये सर्वत्र पाली भाषाशास्त्राचे केंद्र असणारा डेन्मार्क गेल्या शतकाच्या अखेरीपासून पालीचा टीकात्मक शब्दकोश निर्माण करण्यामध्ये हा देश गुंतलेला आहे. फी ट्रेंकर याने आरंभलेलं हे काम एवढं मोठं आहे की ते पूर्ण व्हायला आणखी 18 वर्ष लागतील. आतापर्यंत फक्त 18 जोडके 2 खंडात प्रकाशित केले आहेत. डेन्मार्कच्या लेखकांनी बुद्धिझमवरची साधारणपणे 50 पुस्तके प्रकाशित केलेली आहे. त्यानंतर स्वीडनकडे बुद्धिस्ट अध्ययनाचा गौरवपूर्ण इतिहास आहे. या क्षेत्रातील महान विचारवंत म्हणजे स्वीडन ही छोटे छोटे देश आहे, परंतु तिथे विद्वान होऊन घेतले. इथं एकमेव विद्वान जो होऊन गेला त्याचं नाव हेल्मर्ट स्मिथ हे त्याचं नाव आहे. डेन्मार्क आणि इंग्लंडमध्ये त्याने काम केलेलं आहे. त्यानंतर इटली, रोमन कॅथॉलिक असलेल्या इटलीने बुद्धिस्ट अध्ययनाला तिचं योगदान दिलेलं आहे. गुसेपे ट्युसी याचं या क्षेत्रातील काम खरोखरीच वैशिष्ट्यपूर्ण आहे. कित्येक दशकांच्या त्याच्या स्वतःच्या संशोधना व्यतिरिक्त त्यांनी कित्येक संस्कृत आणि तिबेटन बुद्धिस्ट धर्मग्रंथ यांचं भाषांतरासहित प्रकाशन केलेलं आहे. त्यानंतरचा देश आहे रशिया, जे लामासाठी रशियामध्ये मठ निर्माण कसे झाले. IP मिनायेव, VP बिसिलिव, E ओबरमिलर, S ओल्डनबर्ग, IJ स्मीडट आणि स्टरबटस्की यांनी बुद्धिझमचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास उत्तेजन देण्याचे फार मोठे या ठिकाणी काम केलेलं आहे. ओल्डेनबर्गचा बिबिओथेका बुद्धिकाची मालिका 1897 मध्ये या ठिकाणी सुरू झाली. आत्ता पावेतो 30 पेक्षा जास्त खंड सुद्धा प्रकाशित करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे पाश्चिमात्य देशातील झारच्या रशियामध्ये बुद्धिस्ट लामा करता प्रथम विहार बनवण्यात आले. सेंट पीटर्सबर्गच्या नोव्हा देरेविया व या उपनगरात 1913 साली ते स्थापन करण्यात आले. 1925 साली सोव्हिएत युनियनने मॉस्को जवळ युरोपातील पहिले बुद्धिस्ट विद्यापीठ स्थापन केले. पोलंडमध्ये रशियन साम्राज्याच्या अखेरच्या वर्षात बुद्धिस्ट विहार अस्तित्वात आले आणि रशियन सैन्य दलातील बुद्धिस्ट सैन्य त्या ठिकाणी पूजा अर्चा करीत होते. शेवटचा मुद्दा आपला म्हणजे अमेरिका. अमेरिकेमध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला
प्रचार झालेला आढळतो. आपण पहिला जर्मनी, दुसरा इंग्लंड आणि तिसरा अमेरिका. म्हणजे 1 नंबरला संशोधक कुठे आहे? जर्मनीमध्ये. 2 नंबरला कुठे आहेत? इंग्लंडमध्ये. आणि 3 नंबरला कुठे आहे? अमेरिका. आपल्या आजचा टॉपिकचा हा शेवटचा मुद्दा आहे. हेनरी क्लार्क वॉरन यांच्या देणगीच्या माध्यमातून, म्हणजे हेनरी क्लार्क वॉरन यांनी देणगी दिली आणि बौद्ध धम्माच्या अभ्यासाला जे प्रकाशन किंवा ग्रंथ भाषांतरित करण्यासाठी किंवा याच्यावरती साहित्य निर्माण करण्यासाठी सुरुवात 1891 मध्ये होते. हेनरी क्लार्क वॉरेन यांच्या उदार देणगीच्या माध्यमातून 1891 मध्ये स्थापन झालेल्या हार्वर्ड ओरिएंटलच्या मालिकेद्वारा अमेरिकेमध्ये बुद्धिझम लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. त्याचे बुद्धिझम इन ट्रान्सलेशन हे 1896 मध्ये अप्रतिम असे लिखाण या मालिकेपासून प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. वॉरनने मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत काम केले. तो लहानसा असताना जमिनीवर पडल्यामुळे तो वाईट रीतीने अपंग बनला होता. तरीही त्याने विश्वविद्यालयीन शिक्षण तसेच पाली बुद्धिझमचे शिक्षण मोठ्या निर्धाराने पूर्ण केले होते. इतर अनेक देशात आढळणार नाही अशी धर्माची विद्याशाखा अनेक अमेरिकन विद्यापीठात उपलब्ध असून त्यात बुद्धिझमचा विषय अध्ययनाकरता आहे. बाबासाहेब अमेरिकेला गेले होते, म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना तसं अमेरिकेमधल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये बुद्धिझमचा अभ्यास अधिकृतपणे केला जातो. म्हणजे काय म्हटलेलं आहे लेखकाने की इतर कुठल्याही देशात प्रत्येक विद्यापीठात जेवढा बुद्धिझमचा अभ्यास होत नाही तेवढा अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये मात्र बुद्धिझमचा अभ्यास हा मोठ्या प्रमाणे होताना आढळतो. पाश्चिमात्य देशातील विद्वानांनी केलेल्या संशोधना व्यतिरिक्त पश्चिम देशातील बौद्ध भिक्षू सिलोनमधून पुस्तकाद्वारे, हस्तपत्रिकाद्वारे, युरोपियन भाषेमध्ये छापलेल्या ट्रॅक्टद्वारे युरोप आणि अमेरिकेमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार करतात. आपण ज्याचं नाव घेतलं पॉल कॅरेस, हा अमेरिकेचाच होता की ज्याचा ग्रंथ संपूर्ण जगामध्ये जगप्रसिद्ध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की पॉल कॅरेसच्या ग्रंथासारखंच माझ्या ग्रंथाचीही छपाई झाली पाहिजे आणि त्याची डिझाईन झाली पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं. पॉल कॅरेस, हेनरी क्लार्क वॉरेन, चार्ल्स लॅनमन यांनी हार्वर्ड ओरिएंटल मालिका जी स्थापन केली होती, बौद्ध धम्माच्या प्रचाराला चालना दिली होती. याचा प्रथम संपादक प्रोफेसर लॅनमन, नंतर बार्टन युजिन क्लार्क दुसरा संपादक, तर तिसरा संपादक प्रोफेसर डॅनियल एच इंगाल्स. या मालिकेचे पहिले पुस्तक आर्यसुरांचे जातकमाला निर्माण झाले होते. या मालिकेचे दुसरे पुस्तक प्रोफेसर हेड्रिक कर्न लिखित 1891 साली देवनागरी लिपीत प्रकाशित झाले. वॉरेनचे बुद्धिझम इन ट्रान्सलेशन हे तिसरे पुस्तक बुद्धिस्ट दंतकथा मालिकेत 25, 29 आणि 30 खंड होते. प्रोफेसर युजिन वॉटसन बर्लिंगमे यांची धम्मपद टीकेचे भाषांतर 37व्या खंडामध्ये प्रकाशित झालेलं आपल्याला आढळतं. डॉक्टर W.Y. इव्हान्स वेट्स हा बौद्ध विद्वान होता. त्याने स्टॅनफोर्ड विद्यापीठाला, याचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर W.Y. इव्हान्स वेट्स हा बौद्ध विद्वान होता. त्याने स्टॅनफोर्ड विद्यापीठाला आपली सर्व संपत्ती मृत्यूपत्राद्वारे तत्वज्ञानाची, धर्माची व नीतिमत्तेची विद्यासना निर्माण करण्याकरता पूर्णपणे दिले होती. कर्नल हेनरी आल्कॉट हा श्रीलंकेमध्ये अमेरिकेचा येऊन गेला होता. म्हणजे ज्यांनी श्रीलंकेत पुन्हा बौद्ध धम्माचे निर्मिती केली किंवा पुनर्निर्माण केलं तो हेनरी आल्कॉट सुद्धा अमेरिकेचाच होता. त्यामुळे अमेरिकेमध्ये बुद्धिझमचा स्वीकार करणारा पहिला अमेरिकन नाव आहे, त्याचं नाव आहे C.T.S. स्ट्रॉस हे पहिलं नाव आहे. फिलाडेल्फिया येथे जॉन रॉजर यांच्या नेतृत्वाखाली तेथील एका बौद्ध गटाने गोल्डन लोटस हे मासिक सुद्धा सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक लेख किंवा अनेक लोकांनी लिखाण केलेले आहे. पाश्चिमात्य बुद्धिस्ट संघाचा संस्थापक रॉबर्ट क्लिफ्टन, म्हणजे बौद्ध संघ जो प्रथम स्थापन झाला, पाश्चिमात्य बुद्धिस्ट संघाचा संस्थापक रॉबर्ट क्लिफ्टन हा ख्रिश्चन पाद्र्याचा एक मुलगा मोठा काळ अमेरिकेमध्ये बुद्धाच्या शिकवणीचा प्रचार करण्यात गुंतला होता. लहान वयातच तो एडविन ऑर्डनचा, म्हणजे एडविन ऑर्डनचं लाईट ऑफ एशिया या लेखकाच्या लेखनामुळे अनागरिक धर्मपाल भारतामध्ये येतात. तसाच अमेरिकेमध्ये सुद्धा एका पाद्र्याचा मुलगा हा काय होतो, एका पाद्र्याचा मुलगा हा भिक्खू होतो आणि अमेरिकेमध्ये भिक्षू संघ सुद्धा स्थापन करतो. हे एडविन ऑर्डनचं
एडविन आर्नॉल्डच्या लाईट ऑफ एशियाने इतका प्रभावित तो झाला की त्याच्या जीवनावर बुद्धिझमचा फार मोठा प्रभाव झाला आणि तो भिक्षू संघात सामील झाला आणि त्यांनी काही काळ पेनांग येथे व्यतीत केले. त्यांनी पाश्चिमात्य बौद्ध भिक्षू संघाची स्थापना सुद्धा केली आणि अमेरिकेतील, कॅनडा तसेच युरोपमधील सर्व पंथांच्या बुद्धिस्टांना एकत्र करण्यासाठी पाऊल उचलले. क्लिफ्टनने सर्व विचार शाखेतून व्यापक सर्वमान्य बुद्ध विचारांचे संकलन केले. त्याच्या प्रयत्नातून वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया, शिकागो, कॅलिफोर्निया आणि क्लिव्हलँड येथे बुद्धिस्ट सोसायट्यांची निर्मिती केली. रेव्हरंड बोरिस एरविट याने युनायटेड स्टेटमधील बुद्धिझमचा सर्वे सुद्धा केला. म्हणजे हा जो क्लिफ्टन होता, याने जेवढे हिनयान, महायान, वज्रयान सगळ्या पंथांची विचारसरणी होती, या सगळ्यांच्या मधून एक सार काढून सगळ्यांना मान्य असलेला एक विचारसरणी घेऊया आपण आणि त्याचा एक ग्रंथ निर्माण करून जी बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली भूमिका मांडली, तीच भूमिका याने सुद्धा मांडलेली आहे. बाबासाहेब म्हटले ना की जगासाठी एकच ग्रंथ असला पाहिजे, तशीच भूमिका यांनी अमेरिकेमध्ये मांडली की सगळ्या विचारसरणीतून आपण कॉमन विचारसरणी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आढळतो. कित्येक इतर देशात आढळणार नाही, परंतु अमेरिकेतील जवळजवळ सर्वच विद्यापीठामध्ये जिथे अध्ययनासाठी बुद्धिझम विषय आहे, तिथे डिपार्टमेंट ऑफ रिलिजन हा विषय पूर्णपणे आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला महायान प्रभावित झाला होता, परंतु नंतर हळूहळू श्रीलंकेबरोबर ती किंवा थायलंड बरोबर ती, ब्रह्मदेश बरोबर ती जसा संबंध यायला लागला, तसा अमेरिकेमध्ये महायानाच्या पेक्षा थेरवाद जो आहे, हिनयान आहे, म्हणजे मूळ बुद्धिझम जो आहे, त्या मूळ बुद्धिझमला अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता मिळाली आहे. अमेरिकनांना जर काय अपील होत असेल, म्हणजे तिथल्या अमेरिकन लोकांना किंवा पाश्चात्य लोकांना जर काय आवडत असेल बौद्ध धर्माचं, तर ते म्हणजे बुद्धिझममध्ये अधोरेखित केलेले विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्यांचे प्रत्येक इच्छुकास या व पहा, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या संघामध्ये प्रवेश करताना यही पश्चिको तथागत भगवान गौतम, म्हणजे या आणि पहा, हे जे होतं, हेच जे वाक्य आहे, हे अमेरिकन लोकांना फार आवडतं की या आणि पहा, तुम्हाला आवडलं तर घ्या. इथे म्हणजे जगात कुठलीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, किंवा आपण जे कालाम सुत्तात म्हटलं की तुम्हाला आवडलं तरच तुम्ही तर्कसंगत, बुद्धिसंगत, विज्ञानवादी, लोककल्याणकारी असं सगळं असेल तरच तुम्ही ते स्वीकारा, अन्यथा त्या स्वीकारू नका. या निकषावर असणार नाही ते बुद्धाचं असणारच नाही. इथं तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. अशा प्रकारे आपण जे आहे आज जो विषय घेतलेला आहे की पाश्चात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्माचा जो अभ्यास झालेला आहे, हा अभ्यासाचा जर संपूर्ण अर्थ लावायचा जर तुम्ही लक्षात घेतलं, म्हणजे पाश्चात्य राष्ट्रातल्या मी एका देशाचा अभ्यास केला नाही, आता एका देशाचा आपण स्वतंत्रपणे याची मालिका सुरू करणार आहोत, परंतु पाश्चात्य राष्ट्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीने याचा अभ्यास झालेला आहे आणि याचा अभ्यास झाल्यानंतर पाश्चात्य राष्ट्रामध्ये काय झालेली आहे, आधुनिक क्रांती झालेली आहे. त्यामुळे आधुनिक क्रांतीचा पाया जर बौद्ध धम्माचं तत्वज्ञान आहे असं जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये वावं काय ठरू शकतं का? जर हा अभ्यास आपण सगळा लक्षात घेतला तर मात्र आपल्या लक्षात येतं. कारण तिथं पूर्वी कसं होतं की देव आणि लोक यांच्यामध्ये कोण होता? पोप होता. आणि पोप सांगेल किंवा चर्च सांगेल हीच गोष्ट त्या काळामध्ये फायनल होती. त्या विचारसरणीमध्ये बदल जो झाला तो आपण अगोदरच्या एपिसोडमध्ये पण बघितलं की बदलायला सुरुवात कधी झाली, तर बदलायला सुरुवात झाली की तथागत भगवंताचं जे तत्वज्ञान आहे जसं ते पसरायला लागलं तसं विचारसरणीमध्ये बदल होऊन गेला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस ते आशिया खंडातून साहित्य तिकडं जात लागलं, त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हळूहळू निर्माण झाला. हा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्यानंतर आपण बघतो की बुद्धिझमच्या नंतर तिथं शोध लागायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाश्चात्य देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्माचा जो अभ्यास झालेला आहे तो आजच्या जगातल्या आधुनिक क्रांतीला, कारण जगातली आधुनिक क्रांती कुठं झाली? पाश्चात्य राष्ट्रामध्ये. सर्व आधुनिक काळातले जे शोध किंवा शास्त्रज्ञ कुठे निर्माण झाले? तर युरोपात आणि अमेरिकेमध्ये निर्माण झाले. त्यामुळे ही जी संपूर्ण आधुनिक काळातली क्रांती आहे त्याच्या मुळाशी तथागत भगवान गौतम बुद्धाचंच तत्वज्ञान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण सर्वांनी आजचा हा तुम्हाला ऐकण्यासाठी जरी क्लिष्ट वाटला तरी बौद्ध धम्माच्या भवितव्यासाठी आणि आपल्याला यातून संदेश घेतला पाहिजे की हे असं तत्वज्ञान आहे आणि जगामध्ये प्राचीन काळात पण क्रांती करणाऱ्या बौद्ध तत्वज्ञानाचाच पाया आहे आणि आधुनिक काळात क्रांती होणाऱ्या आधुनिक युगाच्या
क्रांतीचा पाया सुद्धा बौद्ध धम्मच आहे, बुद्ध तत्वज्ञानच आहे. हा जर संदेश आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आम्ही आजचा कार्यक्रम केलं त्याला यश आलं किंवा योग्य झालं असं म्हटलं जाईल. आपण सर्वांनी क्लिष्ट विषय किंवा नवीन नावं किंवा हे जे नवीन आहे हे ऐकण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.